एखादी चांगली गोष्ट असेल, चांगली व्यक्ती असेल तर त्याचं मनापासून कौतुक करतात. एखाद्याचं मनापासून कौतुक करण्यासाठी देखील मन मोठं असावं लागतं. एखाद्याच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी मन तेवढं सुंदर असावं लागतं. एखाद्याच्या श्रीमंतीचं वर्णन करण्यासाठी मन श्रीमंत असावं लागतं. एखाद्याच्या बलाचं वर्णन करण्यासाठी मन तेवढं बलवान असावं लागतं. आपल्याकडे ती मनानं ती गोष्ट असेल तरच आपण समोरच्या व्यक्तीचं कौतुक करणार. समोरच्या व्यक्तीच्या सौंदर्याचं कौतुक करायचं ना तुम्हाला, तर तुमचं मन अगोदर सुंदर असावं लागेल, तेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला सुंदर दिसेल. आपलं मन सुंदर असल्याशिवाय समोरच्या व्यक्तीच्या सौंदर्याचं वर्णन आपण करू शकत नाही. एखाद्याच्या श्रीमंतीचं तुम्हाला कौतुक करायचंय आणि अंतःकरणातून खरंच करायचं आहे श्रीमंतीचं कौतुक, तर तुमचं मन सुद्धा तेवढं श्रीमंत असावं लागतं. मनाची श्रीमंती असल्याशिवाय दुसऱ्याच्या श्रीमंतीचं कौतुक होऊ शकत नाही. एखाद्याच्या ज्ञानाचं कौतुक करायचं असेल तर आपलंही मन तेवढं ज्ञानवान असलं पाहिजे, तेव्हा आपण समोरच्याच्या ज्ञानाचं कौतुक, त्याला शाबासकीची थाप देऊ शकू. आता आज अलीकडे आपण पाहतो, आपण कधीच समोरच्या व्यक्तीचं मनापासून तोंड भरून कौतुक करू शकत नाही. का? मनच तेवढं मोठं नाही. मन छोटं झालेलं आहे, अगदी काजळाच्या डबीपेक्षा बारीक. बोलणं माझं कान्य नाही का? जगामध्ये आज लोक स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. एखादा 4 चाकी गाडीमध्ये फिरतो ना, उगीच शेजारच्या पोटामध्ये कळा यायला लागतात. शेवटी बिचाराला दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं लागतं. डॉक्टर विचारतात, तुमचं पोट दुखतंय कधीपासून? 8 दिवस झाले तुम्हाला ट्रीटमेंट देतोय आम्ही, पण तुमचं पोट बरं होत नाही. कधीपासून पोट दुखू लागलं? त्या व्यक्तीनं खरं खरं सांगितलं, शेजारच्या माणसानं 4 चाकी गाडी घेतल्यापासूनच माझ्या पोटात कळ यायला लागली. म्हणजे शेजाराची 4 चाकी याच्या पोटदुखीला कारण आहे. डॉक्टर म्हटले, मग तुमचं पोट तेव्हाच राहील जेव्हा त्याच्या गाडीचं टायर पंक्चर होईल, त्याच्याशिवाय तुमचं पोट राहणारच नाही. म्हणजे माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. ही वृत्ती चांगली नाहीये. कुणी श्रीमंत होत असेल, कुणी विद्वान होत असेल, कुणाला नावलौकिक प्राप्त होत असेल, कुणी रोज चांदीच्या ताटामध्ये सोन्याचा घास खात असेल, हा त्याच्या प्रारब्धाचा, त्याच्या प्रयत्नाचा, त्याच्या पुण्याईचा भाग आहे. तुम्ही तेवढं पुण्य करा, तेवढे प्रयत्न करा, तेवढे कष्ट घ्या, भगवान ते सुद्धा सोन्याचे दिवस तुमच्या जीवनात आणेल. पण दुसऱ्यावरती जळून किंवा दुसऱ्याबद्दलच्या अगदी त्या गोष्टीचा हेवा करत आपल्याला कधी ती गोष्ट मिळणार नाही. प्रयत्न करा, पण उगीच दुसऱ्याचं सुख पाहून जळण्यात काही अर्थ नाहीये. आपला वेळ बुद्धी वाया चुकीच्या कामासाठी खर्च होते. चांगल्या कामासाठी वेळ खर्च करा, चांगल्या कामासाठी बुद्धी खर्च करा. नक्कीच तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. कथेतून शिकायचंय काय? आपल्याला चांगलं जगणं शिकायचंय अगोदर. आणि जोपर्यंत चांगलं जगता येणार नाही ना, तोपर्यंत चांगला परमार्थ सुद्धा करता येणार नाही. चांगलं जगावं, विचार चांगले ठेवावेत, बुद्धी स्थिर असेल, विचार चांगले असतील, मन मोकळं असेल, अंतःकरण शुद्ध असेल, तर हे पवित्र मन, पवित्र बुद्धी, पवित्र विचार, पवित्र भावना तुम्हाला चांगल्या लोकांमध्ये नेऊन बसवेल. आणि चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये तुम्ही जाल तर त्या क्षणाला तुमच्या प्रगतीचा पहिला दिवस चालू झाला असं समजा. पण या सगळ्या गोष्टी आपल्यावरती अवलंबून आहेत. मनाला शुद्ध ठेवा, अंतःकरणाला पवित्र ठेवा, बुद्धी शुद्ध सात्विक ठेवा, तोंडानं चांगलं बोला, नेहमी चांगला विचार बुद्धीमध्ये ठेवा. चांगला विचार एक तर मंदिरात किंवा एक तर संताच्या दरबारामध्ये माणसाला घेऊन जात असतो. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असतात. म्हणून आपल्या अंतःकरणाची, मनाची, विचाराची, नजरेची, कानाची, वाणीची शुद्धी करण्यासाठीच या राम मंदिराच्या दरबारामध्ये, राम भगवंताच्या दरबारात इथे भव्य अशा शिव महापुराण कथेचं आयोजन, कथा सत्राचं नियोजन. ही कथा खूप काही आपल्याला शिकवते. या कथेतून अगोदर जगणं शिकायचं आहे. जगणं का बरं शिकायचं? ऐका, कथा आपल्याला आचरणात आणायची, त्याच्याशिवाय जगता येणार नाही.
ऐकून फक्त सोडून दिलं तर उपयोग नाही. नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. कथेत काय ऐकलं म्हणे खूप ऐकलं. अरे खूप नेमकं काय ऐकलं म्हणे खूपच ऐकलं. म्हणे काय ऐकलं म्हणे आता लक्षात नाही राहिलं. मग ऐकण्याचा उपयोग काय आहे? जे ऐकलंय ते आचरणात आणायचं आहे. मी काल एक फार मोलाची गोष्ट तुम्हाला अगदी शेवटी सांगत होते आणि तेवढ्यात पाऊस आला. तुम्हाला सांगत होते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उन्नत व्हायचं असेल, आपला संसार प्रगतीपथावरती जावा, आपला संसार उन्नत व्हावा, प्रपंचात यश मिळावं, लक्ष्मी टिकून राहावी, घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटतं. मग घरात खूप मोठी लक्ष्मी खूप मोठं धन येण्यासाठी पुरुष वर्ग खूप प्रयत्न करतात, कष्ट करत असतात. मग घरात लक्ष्मी आणणं, धन आणणं ही पुरुषाची जबाबदारी आहे. पण आलेलं धन घरात टिकवून ठेवणं ही स्त्रियांची जबाबदारी आहे. तुम्ही म्हणाल कसं? आम्ही कसे टिकून ठेवणार? घरामध्ये ते जेवढा देवधर्म, घरामध्ये जेवढी शुद्धता, सात्विकता, भगवंताच्या नामाचा उच्चार, चांगलं बोलणं हे जर घरामध्ये असेल तर घरात लक्ष्मी टिकून राहील. आणि ही सगळी जबाबदारी घरातल्या गृहिणीची, घरातल्या लक्ष्मीची आहे. म्हणून काल एक मुद्दा बोलून गेले मी तुम्हाला. घरात रोगराई पसरू नये, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, लक्ष्मी टिकावी असं वाटत असेल तर छोटी गोष्ट आहे. रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्रीच घासून काढा. किती सोपी गोष्ट आहे. जुन्या ज्या मातावर्ग होत्या ना, त्या बिचारे त्या अशा अडाणी होत्या, न शिकले, कमी शिकलेल्या होत्या. त्यांना कारण देता येत नव्हते पण शास्त्र सांभाळता येत होतं. जुन्या आमच्या मातावर्ग, जुन्या महिला रात्रीचे भांडे रात्री स्वच्छ करायच्या. त्यांना ती लागलेली सवय, नवीन आलेली सून तिला सांगतात त्या भांडे घासून घे रात्रीचे. मग सुनबाईला लगेच राग येतो, आमच्या सासूला ना काही कामच नाही, सारखं कुरकुर करतात, सारखं आम्हाला आडवं लावतात, भांडेच घासून घे म्हणतात. आता मी जे बोलते इथं बसलेल्या बऱ्याच सासवांना पटलं असेल आणि ह्याच्यामुळे सासू सुनेचं जमत नसेल की सासू म्हणते भांडे घासून घे, सुनबाई म्हणते टीव्ही पाहू दे, टीव्हीवर माझी आवडती मालिका चालली ती पाहू दे. आणि सासूचं जे सांगणं होतं बिचारीचं ते शास्त्राला धरून होतं. बाई तू टीव्ही पण पहा पण भांडे घासून घे अगोदर. का बरं? त्याचं कारण आहे का? बिचाऱ्या सासूला उत्तर देता येत नव्हतं. ते उत्तर कथेतून सांगते तुम्हाला. रात्रीचे भांडे रात्री स्वच्छ करायचे का? त्यानं घरात लक्ष्मी टिकून राहील, आरोग्य चांगलं राहील. म्हणून शास्त्र सांगतं रात्रीच्या जेवणाचे, स्वयंपाकाचे भांडे रात्री स्वच्छ करा. भले ते तुम्ही करा किंवा कुणाकडनं करून घ्या. गणेश भाऊ, कुणाकडं करून घ्या हे करून घ्या पण भांडे स्वच्छ करा. काळ बदलला ना म्हणून असे दुहेरी शब्द वापरावे लागतात आम्हालाही. काला आहे तस्मै नमः. घरातला दोष निघून जावा याच्यासाठी काही गोष्टी आहेत शास्त्रामध्ये सांगितलेल्या. कान देऊ नाही का? हे ऐकलेलं तुम्हाला लोकांना ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यापर्यंत हे निरोप पण द्यायचे आहेत का? ज्ञान हे वाटत जावं, ज्ञान हे देत जावं. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं, पुण्य मिळतं. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घराची उन्नती व्हावी, शिव महापुराण सांगतंय तुम्हाला एक काम करायचंय. घरामध्ये जी पहिली भाकरी होते ना, ती पहिली भाकरी गाईच्या नावाची तयार करायची. जुन्या माता माऊल्या पहा, पहिली भाकरी पूर्वीच्या काळात पहिली भाकरी छोटी बनवायच्या. एवढी छोटी भाकरी असायची. ती भाकरी कोणाची? गाईची. का? गाईला नैवेद्य दाखवल्यानंतर 33 कोटी देवाला नैवेद्य दाखवल्याचं पुण्यफल प्राप्त होतं. म्हणून गाईला पहिली भाकरी गाईची घरात व्हायची. प्रत्येक माझी माय माऊली जुन्या काळामध्ये गाईच्यासाठी छोटीशी भाकरी बनवायची. ती छोटी भाकरी, पहिली भाकरी जी बनत होती ती गाईचीच होती. गाईला रोज एक चपाती किंवा भाकरी आणि गुळ, त्याच्यावरती गुळाचा खडा रोज गाईला खाऊ घातला तर कान देऊन ऐका, आपल्या जीवनामध्ये लागलेला पितृदोष नष्ट होऊन जातो.
पक्ष पंधरवड्यामध्ये तर रोजच गाईला गुळ आणि भाकरी द्यावी, पितृदोष नष्ट होईल. पितृदोष एवढा भयान आहे माझ्या ताईंनो, रंजनगाव, पितृदोष एवढा भयान आहे. या पितृदोषानं आपण कल्पना करू शकत नाही एवढे त्रास आपल्याला होतात. घरामध्ये अन्नधान्याचे पोते जेवढे भरलेले आहेत तेवढे जर औषध गोळ्याचे पोते भरलेले असतील तर समजून घ्या पितृदोषाचं लक्षण आहे. मध्यरात्रीला जाग येत असेल, तहान भूक लागत असेल, पितृदोषाचं लक्षण आहे. घरातली माणसं अगदी अल्प कालामध्ये कमी वेळेमध्ये मृत्यूला प्राप्त होत असतील 40च्या दरम्यान, ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. गाव आपला शब्द मोडत नाही पण आपल्याच घरातली माणसं आपला ऐकत नाहीत, पितृदोषाचं लक्षण आहे. पती पत्नी दोघात काहीच दोष नाही पण संतान जन्माला येत नाही, पितृदोषाचं लक्षण आहे. सगळ्या गावाला ज्ञान सांगतात पण घरात अशी जोरात भांडणं खेळतात, पितृदोषाचं लक्षण आहे. सलग 8-15 दिवस आपल्या जेवणामध्ये जर डोक्यातली केस जेवणामध्ये निघत असतील तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. हा पितृदोष फार भयान आहे. तुम्ही एखादं काम हाताला घ्या, त्याच्यात यश येऊ देत नाही. पितृदोष एवढा कठीण आहे. तो पितृदोष तुमच्या कामामध्ये आडवा येतो. तुम्ही जे काही संसाराच्या प्रगतीचं काम करायला लागतात त्यात आडवं 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 आपले पितर आपलं काम होऊ देत नाहीत. का? कुठेतरी काहीतरी कारणानं आपल्याकडनं त्यांच्या संदर्भात चूक झालेली असते. आपण म्हणतो आता गेलेली माणसं गेली, आता कुठे ते पाहायला, ती तर आता पाहताय. जिवंत असलेल्यांना फक्त 2 डोळे आहेत पण त्या गेलेल्या लोकांचा तर फिरता कॅमेरा आहे. त्यांचं पूर्ण लक्ष आपल्यावरती असतं. अरे याचं माझ्याकडे दुर्लक्ष झालं ना, आता याला सुखानं जगू देत नाही. पितरांचा प्रकोप फार कठीण आहे. मग या पितृदोषातून निवृत्त होण्यासाठी गाईला भाकरी द्या. शहरात राहणारी माणसं ते म्हणतात, दीदी कुठे गाय शोधायला जावी, आता आमच्याच राहण्याची पंचायत. गाय ठेवावी कुठे, गाय शोधावी कुठे? गोशाळेला तुम्ही चारा देऊ शकता. जिथे गोशाळा आहे तिथे तुम्ही सेवादान देऊ शकता. काही आम्हाला ते पण जमणार नाही, मी कुठे गोशाळा शोधावी? तर जीवनातला पितृदोष तुम्हाला घालवायचा असेल, सोपं सांगते, कान देऊन ऐका. एक तांब्याभर पाणी रोज जर महादेवाला आपण अर्पण केलं, कालच आपण वाक्य बोललो, 1 लोटा जल सब समस्या का हल. एक तांब्याभर पाणी शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनातले 3 दोष निघून जातात. कालसर्पदोष, वास्तुदोष आणि पितृदोष. हे 3ही दोष नष्ट होतात. कशानं? महादेवाला फक्त तांब्याभर पाणी घातल्यानंतर. 1 लोटा जल. पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष हे 3ही दोष निघून जातील. म्हणून 1 पसा पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे. पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. हे महाराष्ट्रातल्या संतांनी लिहून ठेवलंय अगोदर. जे आपण ऐकतो ना, 1 लोटा जल सब समस्या का हल, तेच महाराष्ट्रातल्या मराठी भाषेमध्ये मराठी संतांनी लिहिलंय. 1 पसा पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. हा महादेव तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणार आहे. तुमच्या जीवनातला पितृदोष निघून जाईल, जीवनातल्या अडचणी संपतील. तुम्ही तांब्याभर पाणी महादेवाला घाला. काही आमच्या महिला भाविक, पुरुष भाविक म्हणतात, दीदी अहो किती वर्ष झाले आम्ही पाणी घालतो,
तरी अजून फरकच पडेना, अजून गुणच येईना. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, पूर्वजन्मी आपण काय केलंय माहितीये का आपल्याला? पूर्वजन्माचं आपलं कर्म किती दुस्तर आहे, किती खराब आहे, किती कठीण आहे. भले या जन्मात तुम्ही पूजा, पठण पाठन, नामस्मरण, नाम उच्चारण, हरिपाठ, काकडा, शंकराला पाणी घालणं, सगळ्या गोष्टी करताय, मान्य आहे मला. आता एक सुद्धा तुम्ही चूक करत नाही. रोज महादेवाला पाणी घालताय, पण रोज पाणी घातल्यानं तुमचं पहाडा एवढं जर पाप असेल तर ते कमी होण्यासाठी वेळ लागेल का नाही? मला सांगा. सुदामदेव तर देवाचे किती जवळचे मित्र होते, पण किती जास्त काळ त्यांनी दुःख सहन केलंय. पण सगळं दुःख भोगून जेव्हा पूर्ण झालं तेव्हा स्वतःच काय, स्वतःचं घर काय, नगरी सोन्याची झाली होती त्यांची. मग नंतरचा प्रत्येक दिवस सोन्याचा होता. म्हणून विश्वास न डळमळू देता, विश्वास डगमगू न देता, आम्ही 4 वर्ष झाले हो, 5 वर्ष झाले महादेवाला पाणी घालतो, अजून कसा फरक पडेना, असा अजून कसा गुण येना, असा अविश्वास मनात निर्माण होऊ देऊ नका. माझा महादेव तुमची परीक्षा घेतोय. तुम्ही किती विचाराचे, मनाचे, भक्तीचे पक्के आहात ते पाहतोय. आणि काय असेल पूर्वजन्माचं मलाही माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही, आपल्याला कुणालाच माहिती नाही आपल्या अगोदरच्या जन्माचं काय आपलं पाप पुण्य आहे. ते सगळं संपेल. आणि ज्या दिवशी संपेल ना, त्या दिवसानंतर प्रत्येक दिवस तुमच्या जीवनामध्ये सोन्याचा असेल. म्हणून न गोंधळता. आणि काही लोकांचं असं असतं पहा, लवकर फळ मिळतं, कोणाला उशिरा मिळतं, पण फळ हे मिळतं चांगल्या भक्तीचं, ते कधीही वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. शंकराची भक्ती करणाराच्या घरी कुबेराची कृपा होते. कुबेर महाराज धनवर्षाव करतात, लक्ष्मी माता धनवर्षाव करते, पण त्याला वेळ लागतो. कुणाला त्वरित भेटेल, कुणाला उशिरा मिळेल, पण रिकाम्या झोळीनं कोणी राहणार नाही. प्रत्येकाची झोळी भरण्याचं काम माझे भगवान भोलेनाथ करतात. चला, मी तुम्हाला सांगत होते की प्रत्येक घरामध्ये पूर्वीच्या महिला पहिली भाकरी गाईची बनवायच्या, छोटी भाकरी. जुन्या माझ्या माता माऊल्यांना शास्त्र सांगता येत नव्हतं, पण त्या शास्त्र सांभाळत होत्या. त्यांना कारण देता येत नव्हती, पण शास्त्र सांभाळत होत्या. पहिली भाकरी गाईची बनवायच्या, छोटी भाकरी, गाईला भाकरी द्यायच्या. पण आता घरात भाकरी तर होते, पण पहिली भाकरी गाईला जात नाही. भले तुम्ही पहिली भाकरी गाईला देऊ नका, ती भाकरी गाईचीच असते. ती छोटी बनवत जा तुम्ही, पहिली भाकरी छोटी बनवत जा. ती गाईच्या नावची बाजूला काढून ठेवा. कधी योगायोगानं गाय दिसली तर ठीक आहे, भले जाणं होत नसेल तुम्हाला, पण पहिली भाकरी गाईचीच असते. पण आपण पहिली भाकरी छोटी गाईची बनवत नाही, मोठी भाकरी बनवतो. ती मोठी करा किंवा छोटी करा, ते गाईचीच असते. फरक एवढा झालाय, गाईची भाकरी गाईला जात नाही, गाईची भाकरी मालकाच्या ताटाला लागते. आता ज्याचं खाद्य त्यानंच खावं. परिणाम असा झाला तुमच्या मालकांना आणि तुम्ही वाढल्या कारणानं गाईची भाकरी खाऊन 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 गाईची भाकरी खाऊन परिणाम असा झाला, आमचे हे भाऊ लोक जे नंदी महाराजांसारखी मान हलवतात, त्याला तुम्ही जबाबदार आहात. हे तुमच्या हातातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. आणि मग उगीच म्हणता तुम्ही काय झालंय, काय कुणास ठाऊक, पप्प्याचा बाप चौकात चक्कर मारून घरातच बसतो, चौकात चक्कर मारतो घरातच येऊन बसतो. जे सांगल त्याला फक्त नंदी सारखी मान हलवतो. ते नंदी आपल्यामुळे झालेले आहेत. थोडासा आपण अभ्यास करायचा आहे, थोडा शास्त्राचं चिंतन करायचं, विचार करायचा. मोठी भाकरी तुम्हाला 9 टाकून द्यावीशी वाटत, गाईपर्यंत 9 जात तुमची, छोटी बनवा तुम्ही, पण पहिली भाकरी गाईची असते. हे शास्त्र आपण जोपर्यंत सांभाळणार नाहीत, ताई आम्हाला पूर्ण माहिती नाही, नसू द्या माहिती पूर्ण. जे कथा कीर्तन ऐकल्यामुळे तुम्हाला जे थोडं बहुत माहिती झालेलं आहे तेवढं तरी सांभाळा अगोदर. आणि जीवन जगावं कसं हे कथा आणि कीर्तन ऐकल्याशिवाय कळणारच नाही. टीव्ही पाहून तर कधीच नाही.
टीव्हीवर तुम्ही फक्त जर सिरियल पाहत असताल, हिरो हिरोईन्सला पाहत असाल, तर तुम्हाला जगणं कधीच नाही कळणार. जगणं समजण्यासाठी, गृहस्थ जीवन सुखानं भरून घेण्यासाठी, गृहस्थी जीवनामध्ये आपल्या मनासारखी अनुकूलता निर्माण करण्यासाठी, मनासारखा संसार तुमचा सुंदर व्हावा, झोपडीमध्ये स्वर्ग उभा राहावा, याच्याकरता तुम्हाला कथा आणि कीर्तनच ऐकावं लागेल, ग्रंथाचं वाचनच करावं लागेल, शिवलीला अमृताचं पारायण करावं लागेल, ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, नित्य हरिपाठ करावा लागेल. हे तुम्ही केल्यानंतर, हे जसं जमेल तसं करा तुम्ही, पण नित्यानं करा. हे जेव्हा कराल ना, तेव्हा तुम्हाला जगणं कळेल. कथा तुम्हाला जीवन जगायचं शिकवतील. जीवन सुंदर होईल आपलं. माझा भगवान भोलानाथ उमानाथ, दीनानाथ या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून, व्यासांच्या मुखातून, शौनकादी महामुनी यांच्या कानाद्वारे जे श्रवण करतायत, हे ज्ञान सूत जी सांगतायत ते आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळतंय. यातून मानवी जीवनाची एक शृंखला किंवा मानवी जीवनाचं जीवन जगण्याचे सूत्र श्री शंकर आपल्यापर्यंत पोहोचवतायत. शिव महापुराण या ग्रंथाचे आणि ज्यांच्यामुळे शिव महापुराणकडे लोकांचं लक्ष आकर्षित झालंय, पंडित प्रदीप मिश्रा महाराजांचे एवढे प्रचंड उपकार आपल्या सगळ्यांवरती आहेत की त्यांच्यामुळे आपण गृहस्थ जीवन जगावं कसं आपल्याला कळतंय. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. जय हो. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं यहाँ कोई नहीं. शंभुनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. का डमरू डम डम बोले, अगम निगम के भेद खोले. डमरू डम डम बोले, अगम निगम के भेद खोले. शिव का डमरू डम अगम निगम के भेद खोले. डमरू डम डम बोले, अगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं.
काया जब जब करवट बदले पाप चमकते अगले पिछले, काया जब जब करवट बदले पाप चमकते अगले पिछले, काया जब जब करवट बदले पाप चमकते अगले पिछले, काया जब जब करवट बदले पाप चमकते अगले पिछले। ऐसा जोत जगाने वाला कोई नहीं, ऐसा जोत जगाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ 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 कोई नहीं। जय हो. खूप आनंद वाटतोय मला. खूप उल्हासामध्ये आनंदामध्ये आपण भजनामध्ये अगदी स्वतःला विसरून सहभागी होता. आणि ते बऱ्याच ठिकाणी म्हणावं लागतं उठा उभे राहा नाचा उड्या मारा. पण देवा धर्मात कथा कीर्तनात उभं राहायचं म्हटलं की लाज वाटते आपल्याला. पण संतांचा आग्रह आहे या रे नाचू प्रेमानंदे राम नामाची या छंदे. इथे एकदा नाचलं की 184च्या फेऱ्यात नाचायची गरजच नाही. हे ठिकाण आपल्याला मुक्ती मोक्ष भाव भक्ती आणि आनंद देणारं ठिकाण आहे. इथे स्वतःला विसरतो आपण. आपलं वय विसरतो, आपलं पद विसरतो, आपली श्रीमंती विसरतो. सगळं विसरून आम्ही भगवान शंकराचे आहोत हा एक भाव जागा होतो मनामध्ये. तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक वाटतंय. पण ऐका, इथले प्रयोग इथेच करायचे. इथले प्रयोग घरी करू नका. एक आजीला म्हटलं आजी उठा उभ्या राहा नाचा उड्या मारा आनंदानं डोला टाळी वाजवा भजन करा. मी सांगितलं तरी म्हातारीने ऐकलंच नाही माझं. मग म्हातारीला घरी गेल्यावर पश्चाताप झाला. म्हणे इतर महिला किती आनंद घेत होत्या, मी उगीच लाजून बसले जागेवर. म्हातारीनं रात्री 2 वाजता उठून नाचायला लागली, उड्या मारायला लागली. घरची लोक टेन्शन मध्ये काय झालं म्हणे आजीला.
इथले प्रयोग इथेच, हसायचं असेल इथे, रडायचं इथे, उड्या मारायच्या इथे, भजन गायचं इथे, इथे तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही. ही खऱ्या सुखाची आनंदाची जागा आहे. खरंच माझ्या शंकरासारखा देव नाही. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. शंभुनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. शंभुनाथ से निराला यहाँ कोई नहीं, यहाँ कोई नहीं. हर हर महादेव. शिवभक्तीचा सध्या जनमानसाला ध्यास आहे. खऱ्या भक्तीची, खऱ्या देवाची ओळख आता लोकांना होते. अजूनही कुठेतरी जुन्या लोकांनी सांगितलेलं आपल्याला आठवतंय. सुवासिनी स्त्रियांनी, तुम्हाला इतर काही जरी नाही जमलं तर सौभाग्यवती स्त्रीनं रोज घरामध्ये शिवलीला अमृताचं पारायण करावं. जर असं वाटत असेल आपलं कुंकू सुखी राहावं, आरोग्य चांगलं राहावं, कुंकुवाचं, कुंकू म्हणजे तुमचे पती, आपलं कुंकू बळकट राहावं असं जर वाटत असेल तर सौभाग्यवती स्त्रीनं रोज 2 ओळी 5 ओळी तुम्हाला जसं शक्य असेल तसं नित्यानं शिवलीला अमृताचं पारायण करा. तुमच्या कुंकुवाच्या रक्षणाची जबाबदारी भगवान शंकरावरती असते. कुठलीही पीडा असू दे, आरोग्या संदर्भातली असेल, काही असेल. आज खूप मोठा योग आहे. काल पापांकुशा एकादशी होती. अगदी सोमवारच्या पर्व काळावरती आलेली एकादशी. आज प्रदोष काल आहे. प्रदोषाच्या दिवसाचं शिवपूजन हे खूप विशेष असतं. आजच्या दिवशी आपण भगवान श्री शंकराला तांब्याभर पाणी प्रदोष कालामध्ये घालावं. तुम्हाला काही जरी जास्तीचं जमलं नाही ते तांब्याभर पाणी भगवान शंकराला आपण अर्पण करावं. चमचाभर दूध सहज उपलब्ध होईल आपल्याला. आपण चहासाठी जर लिटर 2 लिटर अर्धा लिटर 1 कप भर अर्धा ग्लास वापरत असू तर चमचाभर दूध त्यातलं महादेवासाठी काढून ठेवणं जड नाहीये. फक्त तुमच्या अंतःकरणाचा तेवढा अट्टाहास असावा लागतो. चमचाभर दूध, 1 लोटाभर पाणी प्रदोष कालामध्ये महादेवाला बेलपत्र तुम्ही जर अर्पण केलं ना, कसा महादेव तुमचं ऐकत नाही मग पहा. महादेवाला सुद्धा तुमचं म्हणणं ऐकावं लागेल. माझा भोळा महादेव भावाचा भुकेलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टीवर तो प्रसन्न होतो. आणि विशेष पर्व काळावर जर त्याची साधी जरी पूजा केली तर ती विशेष होत असते. साधी पूजा करा पण पर्व काळावर करा, ती पूजा विशेष बनत असते. आज प्रदोष काल आहे. श्रद्धे पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांनी आज तर एक विशेष उपाय सांगितला. ज्यांना आरोग्या संदर्भामध्ये काही त्रास असेल, घरामध्ये काही प्रगती होत नसेल किंवा घरात माणसं डिस्टर्ब असतील, दुःखी असतील, कुठल्या तरी तणावात असतील तर तुम्ही एक करावं. दिवा घ्यावा. त्या दिव्यामध्ये 4 वाती लावाव्यात. तुपाचा दिवा घ्यावा, 4 वाती लावाव्यात. भगवान शंकराच्या मंदिरात जावं. सायंकाळच्या वेळेला प्रदोष कालामध्ये तांब्याभर पाणी महादेवाला घालावं पण शुद्धतेनं जावं. गोमूत्राचा प्रयोग करावा. तांब्याभर पाणी भगवान शंकराला अर्पण करावं. तो दिवा जो तुम्ही दिवा लावलेला आहे 4 वातींचा, महादेवाला 3 वेळा तो असा ओवाळावा. महादेवाला शिवलिंगावरनं 3 वेळा उतरवावा आणि आपल्यावरनं 7 वेळा उतरवावा. तो दिवा शिवमंदिरामध्ये सोडून आपण निघून जावं. आपल्या जीवनामध्ये
काही जर शारीरिक मानसिक स्तरावर जर काही त्रास असेल तर आजच्या पर्व काळाला तुम्ही जर हा उपाय केला तर तुमची नक्कीच त्या त्रासातून कमी काळामध्ये मुक्तता करण्याचं काम माझे महादेव करत असतात. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या फक्त आपण समजून घ्यायच्या आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करायचा. काही म्हणतात ताई खूप ऐकलो आम्ही, मोबाईलवर ऐकतो, महाराजांच्या तोंडून ऐकतो, प्रयोग पण करतो, पण गुणच येत नाही. तसं नाही. एखादी जखम जर जास्त गहिरी असेल तर तिला भरून यायला वेळ लागतो की नाही. पण तुम्हाला रोज डॉक्टर सांगतात औषध रोज घ्या, गोळ्या रोज खा, जखम फार मोठी आहे, खूप खोलवर आहे, तिला भरून यायला वेळ लागेल. मग तुम्ही तेव्हा असं म्हणता का नाही हो डॉक्टर महिन्यापासून गोळ्या खातोय. गोळ्या तरी किती दिवस खायच्या असतात? जोपर्यंत जखम भरत नाही तोपर्यंत गोळ्या खाव्याच लागतील. मग जोपर्यंत तुमचं सुद्धा पूर्वजन्माचं काही पाप पुण्य कर्म असेल ते जोपर्यंत कमी होत नाही, भरून येत नाही, तोपर्यंत ही पूजा उपचार करावेच लागतील तुम्हाला. तेव्हा असं म्हणून नाही चालणार खूप केलं आता. आणि लक्षात घ्या, गोळी रेग्युलर खाल्ली तर ठीक, औषध रेग्युलर घेतलं तर ठीक. डॉक्टरने सांगितलंय एवढ्या दिवस तुम्ही औषध घ्यायचं, ते जर तुम्ही अर्ध्यातच बंद केलं तर दुखणं जास्त होतं, कमी नाही होत, ते वाढतं जास्त. भगवान शंकराची उपासना आपल्याला सांगते बाबांनो, जे नित्यकर्म तुम्ही करत आहात ते करत चाला. कुणाला वेळ लागेल जास्त, पण वेळ जरी लागला, लेट होईल पण काम थेट होईल. लेट पण थेट, पण तुम्हाला ते करावं लागेल. उमापती महादेव की जय. काल आपण कथेला आरंभ केला. थोडीशी चर्चा करत करत आपण एका पापी पुरुषाची कथा म्हणजे महात्म्य सांगायला सुरुवात केली होती मी. या शिव महापुराण ग्रंथाचं महत्व श्रवण करा. देवराज नावाचा एक ब्राह्मण परिवारात जन्माला आलेला व्यक्ती, पण तो स्वतःच नित्य कर्म विसरलाय. सगळी चुकीची कर्म जीवनामध्ये करतोय. माणसाचा जर एकदा रस्ता चुकला ना तर त्याला योग्य रस्त्यावर यायला खूप वेळ लागतो. एकदा माणूस चुकीच्या रस्त्यानं गेला की तसाच गुरफटत गुरफटत भटकत 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 पुढे जातो. पण पहिलाच रस्ता चुकू नये का? योग्य माणसाचा सल्ला जीवनामध्ये घ्यावा. ज्याचा प्रवास बरोबर चाललेला आहे अशा माणसाला विचारावं. पण मनानं जाल, रस्ता चुकाल, भटकत राहाल आणि मग मूळ पदावर येण्यापर्यंत बऱ्याच तुमच्या जीवनातला आयुष्याचा कार्यकाल निघून जाईल. कुठे चांगला रस्ता सापडेल तुम्हाला तर वेळ निघून गेलेली असेल आणि मग आता काय करावं, हातात वेळ थोडी आहे, म्हातारपण समोर उभं आहे, पश्चातापाशिवाय दुसरं काही आपल्या पदरी नसणार आहे. म्हणून जीवन जगत असताना मी कालच बोलत होते तुमच्यासोबत की योग्य माणसाकडनं मार्गदर्शन घ्या जीवनात. माणसं नाही भेटली तर ग्रंथ पुराण कथा कीर्तन श्रवण करा, ते तुम्हाला योग्य सांगतील जीवनामध्ये जगायचं काय आहे. चुकीच्या माणसाला जीवनामध्ये आयडल मानू नका, चुकीच्या माणसाला गुरु मानू नका, चुकीच्या व्यक्तींकडे पाहून, चुकीच्या लोकांकडे पाहून जीवन जगण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. शास्त्र, संत, ग्रंथ यांना आपल्या जीवनामध्ये गुरु माना, आपला आयडल माना, आपलं श्रद्धास्थान माना, त्याप्रमाणे जगा. म्हणजे तुम्ही जीवनात चुकणार नाहीत. उगीच कुणाला तरी आपण आपल्या जीवनात श्रद्धास्थान मानलंय, त्या माणसालाच जगण्याचं कळत नाही, त्यांच्याकडे पाहून आपण जगतोय. मग ते जर व्यसन करत असतील, त्यांचं पाहून जर आपण व्यसन करायला लागलो, पहा जीवनाच्या सुरुवातीला जर आपण चुकीच्या रस्त्याने निघालो, व्यसन करायला लागलो, व्यसन कधी एक व्यसन माणूस थांबत नाही, एका व्यसनामध्ये दुसरं व्यसन जोडलेलंच असतं. गुटखा खाताय मग मदिरा प्राशन कराल, मदिरा पान करता करता मांस भक्षण कराल, मांस भक्षण केल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होते, माणूस क्रोधिष्ट होतो. हे वाईट ज्या गोष्टी आहेत ना त्या करण्यामध्ये माणसाचं नुकसान आहे. आणि वाईट व्यसन करणारे, वाईट जगणारी माणसं त्यांच्या जीवनात काय काय दोष असतात ऐका कान देऊन शास्त्र सांगतं. मद्यपिस्य कुतो विद्या कुतो सत्यम, मद्यपिस्य कुतो सत्यम याचा अर्थ असा आहे, मदिरा पान करणारा माणूस कधीच खरं बोलत नाही. कधीतरी ऐकलं असेल ना तुम्ही,
अरे पिणारं खरं बोलत नाही, पिणाऱ्यावर विश्वास ठेवू नका, पिणाऱ्या माणसावरती विश्वास ठेवू नका, असं ऐकलंय का कधी तुम्ही? कारण पिणारं कधी खरं बोलत नाही. तुम्हाला म्हणाल फक्त 100 रुपयाची गरज आहे हो माझी, पटकन द्या, पोराला शाळेमध्ये वह्या घ्यायच्या, असं सांगल तुम्हाला. पण ते वह्या नाही, दुकानावर जाईल नशा करण्यासाठी. पिणारा माणूस कधीही खरं बोलत नाही. शास्त्र सांगताय मद्यपिस्य कुतो सत्यम, सत्याचा त्यांनी त्याग केलेला असतो किंवा ते कधीही खरं बोलत नाही. पिलेल्या माणसाला अगदी कवडी एवढी सुद्धा किंमत नसते, काडी एवढी सुद्धा किंमत नाही. गवताच्या काडीला किंमत आहे, पण पिणाऱ्याला किंमत नसते. पिणाऱ्याच्या जीवनाची फार दशा असते. मराठवाड्याचं बीड जिल्ह्याचं भूषण स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना नशा करू नका हा बोध द्यायचे. त्यांच्या कीर्तनाचा परिणाम होऊन कित्येक नशा करणारे, दारू पिणाऱ्या लोकांनी दारू सोडली होती, वारकरी झाले होते, माळकरी झाले होते. महाराजांनी सांगितलेले एक उदाहरण आहे, पिणाऱ्याच्या जीवनाची एवढी दुरावस्था असते माझ्या दादांनो, पिणाऱ्याला कुत्र सुद्धा लवकर भुंकत नाही. एका गल्लीमध्ये एक घरेलू कुत्र होतं आणि एक गल्लीतलं कुत्र होतं. घरेलू कुत्र म्हणजे ते त्याचा एक मालक असतो, त्याच्या रोज जेवणाची काळजी घेतो, त्याच्या तब्येतीची काळजी घेतो. पण जे लावारिस कुत्र आहे गल्लीतलं, त्याला मिळेल तेच खावं लागतं, त्याला काही कोणी मालक नसतो. ते घरातलं कुत्र या दारातल्या कुत्राकडे रोज पाहायचं. हे आणि लक्षात घ्या, घरेलू कुत्र आहे ना, हे माणसं पाहून भुकतं, आणि जे गल्लीतलं कुत्र नाही दिसल त्याला भुकतं पहा. त्याला कळत नाही कुणाला भुकावं, उगीच एनर्जी खर्च करतं. ते गल्लीतलं कुत्र कुणालाही भुकायचं. त्या घरातल्या कुत्र्यांना विचारलं एक दिवस, का रे, दिसल त्याला भुकतो, दिसल त्याला भुकतो, तुला एक वेळेला खायला मिळत नाही पण तू भुकल्याशिवाय काय राहतच नाही, भुकत जाऊ नको म्हणे कुणाला पण. त्या गल्लीतल्या कुत्र्यानं ऐकून घेतलं, पण त्याचा तो ठेकाच चालू, दिसल त्याला भुकायचं. वारकरी दिसला भूभू, अधिकारी दिसला भूभू, लहान लेकरू दिसलं भूभू, बाई माणूस दिसलं भूभू, म्हातारा माणूस दिसलं भूभू, कुणालाही भुकायचं. त्याला अधिकारी कळत नव्हता, वारकरी कळत नव्हता, बाई माणूस कळत नव्हतं, लहान लेकरू कळत नव्हतं. एक दिवस झोपलं ते गल्लीतलं कुत्र, रस्त्यात झोपलं, आणि मग तिकडून एक दारू पिऊन नशा करून एक माणूस आला. ते नशा करणारं याची शेपटी तुडवून गेलं तरी हे भुकलंच नाही त्याला. त्या घरातल्या कुत्र्यांना विचारलं, का रे, दिसल त्याला भुकतो, दिसल त्याला भुकतो, वारकरी भूभू, अधिकारी भूभू, बाई माणूस भूभू, सगळ्याला भुकतो, आणि हे पेताड तुझी शेपटी तुडवून गेलं तरी तू त्याला भुकला नाही, का भुकला नाही? त्या गल्लीतल्या कुत्र्यानं सांगितलं, तुला सांगतो, तू काही कोणाला सांगू नको. तो म्हटला, सांग, का भुकला नाही तू याला? म्हणे, हे पेताडे, याला जर मी भुकलो असतो तर हे रात्रभर मला भुकत बसलं असतं, म्हणून मी याला भुकलो नाही. म्हणजे पिणाऱ्या माणसाला कुत्र सुद्धा लवकर भुंकत नाही, एवढी वाईट अवस्था. इंगळे बाबांनी सांगितलेलं उदाहरण आहे. एक बहादर पिऊन घरात आला, बायकोशिवाय दुसरं कोणी ऐकत नाही याचं. बायकोला म्हटलं, मी जर गावचा सरपंच झालो असतो ना तर नक्कीच गाव बदलला असता, आमदार झालो असतो तर तालुका बदलला असता, मुख्यमंत्री झालो असतो तर राज्य बदललं असतं, आणि देशाचा पंतप्रधान झालो असतो ना तर नक्कीच देश बदलला असता. ती म्हटली, मालक, तुमच्या कर्तृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जर पंतप्रधान झाले असते तर देश बदलला असता, मुख्यमंत्री झाले असते तर नक्कीच राज्य बदललं असतं, आमदार झाले असते तर नक्कीच तालुका बदलला असता, आणि गावचे सरपंच झाले असते तर नक्कीच गाव बदललं असतं. पण मालक, तुम्हाला एवढी नशा चढली, एवढी नशा चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली. ती अगोदर बदला, मग आपण बाकीचं बदलायला जाऊ. नशेमध्ये जर माणसाला काहीच कळत नसेल, एवढी दुरावस्था जर पिणाराची असेल, मी आपल्या इथलं अजिबात काही सांगत नाही.
इथलं आताच नाही सांगायचं, पुढच्या कथेत. का अजून थांबायचं ना 5-7 दिवस, 6-7 दिवस. तर माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. मद्यपिस्ते कुतो सत्यम, दया माणसांशी न कुत. जे मांस भक्षण करतात त्या लोकांना दया नसते. मदिरा पान करणारं कधी खरं बोलत नसतं. कामी न शकुतो विद्या, कामी विषय विकारांच्या मागे लागलेल्या माणसाला ज्ञान कधीच होत नाही, त्याला ज्ञान मिळत नसतं. ज्याचं डोकं विषय विकारांनी भरकटलेलं आहे त्याला विद्या ज्ञान मिळत नाही. आणि निर्धनस्य कुतो सुखम, निर्धनी माणसाला कधी सुख नाही. तर हे का सांगते मी तुम्हाला, जीवनामध्ये अभक्ष भक्षण कधी करू नये, त्यानं दुष्परिणाम आपल्या जीवनामध्ये होत असतात. देवराज नावाचा तो व्यक्ती सगळ्या वाईट गोष्टी करतोय, अभक्ष भक्षण करतोय. ईश्वरानं आपल्याला सुंदर मानवी देह दिलेला आहे, त्याच्यासाठी खाण्याची व्यवस्था परमेश्वरानंच केलेली आहे. शेतामध्ये जे अन्नधान्य उगवतं, शुद्ध सात्विक आहार माणसानं करावा, मांसाहार करू नये. मांस भक्षण केल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होते, माणूस क्रोधिष्ट होतो, त्या माणसाला दया राहत नाही, निर्दयी बनतो माणूस. आणि दया हे सगळ्यात मोठं धन, दया सगळ्यात मोठी श्रीमंती. दया ही माणसाची ओळख आहे आणि संतांचं ते भांडवल आहे. भूतांची दया हे भांडवल संता. देवराज पवित्र कुळामध्ये जन्माला आला, पण त्याला त्याच्या कुळाचं महत्व न कळाल्या कारणानं सगळी चुकीची कर्म करतो. आई वडिलांच्या लक्षात येऊ लागलं की आपला मुलगा अभक्ष भक्षण करतोय, आपला मुलगा मदिरापान करतोय, आपला मुलगा देवराज, नाव त्याचं देवराज ठेवलंय, पण तो नावाप्रमाणे जगत नाही, असुरांसारखे तो कृत्य करतोय. आई वडिलांना खूप मोठा पश्चाताप झाला. आणि सत्य सांगते, जेव्हा मुलं चुकीच्या मार्गाने चाललेली आहेत हे आई वडिलांच्या लक्षात येतं, त्यावेळेला कोट्यावधीच्या घरात मायबापानं बसू द्या, त्यांना भयंकर वाईट वाटतंय की हे कोट्यावधीचं घर जाऊन कधी फुटपाथवर बसायची वेळ आमच्यावर येईल, काही सांगता येत नाही, कारण लेकराचा रस्ता चुकलेला आहे. स्वर्गासारख्या सुंदर घरामध्ये आई वडिलांसाठी प्रत्येक दिवस नरकापेक्षा भयान असतो ज्यावेळेला मुलं मदिरा प्राशन करून घरात येतात, ज्यावेळेला मुलं पिऊन गटारामध्ये पडतात, मुलं चुकीचं वागतात, चुकीचा व्यवहार करतात, त्यावेळेला आई वडिलांच्या जीवनातला प्रत्येक दिवस नरकापेक्षा कठीण असतो. म्हणून धन तर कमवावंच, तो पुरुषार्थ आहे, पण धन कमवत असताना तुमची खरी संपत्ती म्हणजे तुमची लेकरं, त्यांना संस्कार द्यायला कमी पडू नका. एक वेळेला तुम्ही त्यांना धन साठवून ठेवण्यासाठी कमी पडला तरी चालेल, पण त्यांना संस्कार देत असताना अजिबात कमी पडू नका. या कलियुगामध्ये जर तुम्हाला सुखानं जगायचं असेल, तुमचं जीवन करायचं असेल, समाजातला मान टिकून ठेवायचा असेल, तर तुमची संतान मात्र चांगली असली पाहिजे. हीच कलियुगातली खरी श्रीमंती आहे. नाहीतर तुमच्या लेकराला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाण्यासाठी फुटाफुटावरती वाईट गोष्टी आहेत. एक पाऊल उचलून पुढे टाकला की नजरेला काहीतरी वेगळं दिसतंय. कुठेतरी दारूचं दुकान आहे, कुठेतरी नको ती स्टॉल आहे, कुठेतरी नको ती पानटपरी आहे, हे सगळं नजरेला दिसतंय. मंदिरं कमी दिसतील पण चुकीची दुकानं तुम्हाला जास्त दिसतील. दिवसभरात कानावर चांगलं कमी येईल पण वाईट बातम्या जास्त येतील. तुम्हाला तुमच्या लेकरांना जर वाचवायचं तर ते लहान आहेत ना, तोवरच त्यांना चांगले संस्कार लावा, म्हणजे भविष्यात कधी ते भटकणार नाहीत आणि तुमचं म्हातारपण पश्चातापात जाणार नाही. आणि पश्चाताप होऊन मरणं याच्यासारखं वाईट मरणं दुसरं कोणतं नाही. पश्चातापानं मरणं चांगलं नाहीये. माणसाचं मरण हे समाधानानं असावं, सगळं मन शांत झालेलं असावं, आणि मन तेव्हाच शांत होईल जेव्हा तुमचं लेकरू सद्विचारी असेल. देवराज हा चुकीचं कर्म करतोय. आई वडिलांना भरपूर पश्चाताप होतोय. वडिलांनी विचार केला याचं लग्न लावून देऊ,
कदाचित लग्न झाल्यावर हा चांगला जगला तर जगला, पत्नीच्या प्रेमापोटी जर हा चांगला वागला तर वागला. एक प्रयत्न असतो माणसाचा, एक तुटका प्रयत्न म्हणावा लागेल याला. पण पत्नी घरात आल्यानंतर हा सुधारणारा पैकी नव्हता. देवराजचं लग्न झालं, आता तर सगळ्याच मर्यादा आणि सगळ्याच अडचणी संपल्या त्याच्या. का पिणाऱ्याला कोणी मुलगी देत नाही असं चित्र आता पाहायला मिळतंय. पण त्याचा तो प्रश्न सुटलेला होता. आता आपलं लग्न झालं, आता आपल्याला काहीच अडचण नाही. आता मनमानी आपण जगायचं, मनात येईल तसं वागायचं. देवराजचं कुकर्म अधिकच वाढलं आणि देवराज पहिले तरी 9 वाजता घरी यायचं, आता रात्रीच्या 12ला, आता रात्रीच्या 1 वाजता, कधी 2 वाजता. बरं व्यवस्थित नाही, कुठलं चांगलं काम करून नाही, कुणाला मदत करून नाही, कुणाची तरी चोरी करून रात्री 1-2 वाजता यायचा. कुणाला तरी छळवून, कुणाची तरी हत्या करून, कुणाची तरी लूटमार करून, कुणाच्या तरी घरात भांडण लावून, कुणाला तरी फसवून, कुणाची तरी दिशाभूल करून रात्री 1-2 वाजता यायचा. असे देवराज खूप आहेत समाजामध्ये की कुणाला तरी फसवून दिशाभूल करून येतात. पण वेळेच घरात आई वडील असतील तर आई वडिलांनी समजावून सांगा आपल्या लेकराला, पत्नी असेल तर पत्नीनं समजावून सांगा आपल्या पतीला, तो तुमचा पतिव्रता धर्म आहे. देवराजची आता घरी येण्याची वेळ चुकते. बिचारी ती पत्नी खूप चांगली होती, ती समजावून सांगत होती, स्वामी तुम्ही असं अवेळी येताय, एवढा उशिरापर्यंत काय करता तुम्ही. त्यानं खोटं बोलायचं. बरेच दिवस तिला कळालंच नाही आपला पती काय करतोय. आणि जर तिला लवकर कळालं असतं ना, बिचारी खूप सरळ होती. आपला पती कुठे जातोय, काय उद्योग करतोय, काय धंदा करतोय, कसं घरात धन आणतोय, याची ती कधी चौकशी करत नव्हती. ती जर वाल्ह्या कोळ्याच्या पत्नीसारखी असते, वाल्ह्या जर तिला विचारायला गेला ना जसा वाल्ह्या, तसा हा जर विचारायला आला तर तिला यालाही तसंच उत्तर मिळालं असतं किंवा हिनंही तसंच दिलं असतं की तुम्ही हे चुकीच्या कर्मानं, चुकीच्या मार्गानं प्रपंच चालवता, ही गोष्ट चुकीची आहे. पण तिला माहितीच नव्हतं. खूप चांगल्या संस्कारात वाढलेली होती ती. देवराज जे आणेल ते तिनं स्वीकारावं, देवराजची तिनं व्यवस्था करावी. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की देवराज चुकीच्या कर्मा मार्गाने सगळं जीवन जगतोय, तिनं 1-2 वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण देवराजवर काहीही परिणाम झाला नाही. माझ्या ताई दादांनो, देवराजचं वर्तन एवढं बिघडलं की आता देवराज भयंकर मदिरा प्राशन करणं, भयंकर चुकीची कर्म करणं, या सगळ्या वाईट गोष्टीमध्ये गुंतून गेला. पहिले तरी तो 1 वाजता घरी यायचा, आता तब्बल 8-8 दिवसानंतर घरी यायला लागला. आता घरी यायला त्याला 8 दिवस लागतायत. आई वडील पश्चाताप करत मरण पावले. ऐका बरं, देवराजनं लूटमार करून प्रचंड धन कमावलं. त्याच्याकडे एवढं प्रचंड धन आहे, त्या धनावर एका वेश्येचं लक्ष गेलं. आपण जर वाईट मार्गानं धन आणत असू घरामध्ये, तर त्या अनितीने कमवलेल्या धनावरती आणखी कुणाची तरी नजर असतेच. ते आपण आपल्याकडे साठवलंय, आपल्यापासून हडप करण्यासाठी कुणीतरी तयार झालेलंच असतं. या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रतिस्पर्धी आहे. असं कोणीच म्हणायचं नाही की मी खूप सुंदर आहे, तुमच्यापेक्षा कोणीतरी सुंदर देवानं तयार केलेला असतोच. असं कोणीच म्हणायचं नाही की मी खूप श्रीमंत आहे, आपल्यापेक्षा कोणीतरी चढाना श्रीमंत या जगामध्ये तयार असतोच. असं कधीच म्हणायचं नाही की मी खूप बलवान आहे, आपल्यालाही चित करणारा एखादा बलवान देवानं तयार केलेला असतो. प्रत्येक व्यक्तीपेक्षा, प्रत्येक वस्तूपेक्षा एक ना एक वस्तू सरस या जगामध्ये असतेच. म्हणून मीच ग्रेट, मीच खूप महान आहे असं म्हणायचं काही कारणच नाहीये. मग ते तुम्ही पण नाही ना आम्ही पण नाही, कारण एकाहून एक बळी रे हे ईश्वरानं निर्माण केलेले असतातच. त्यानं खूप धन साठवलं. माझ्या ताईंनो,
एका वेश्येची नजर त्याच्या धनावर गेली. ती विचार करत होती, याला भुलवू कसं, याला फसवू कसं आणि याचं धन कसं मी हडप करू. एक दिवस देवराज मदिरा प्राशन करून, धनाची पुंजी चोरून, लूटमार करून सरोवराच्या काठाला पडला. त्याला नशेमध्ये घरापर्यंत जाता येईना आणि पडलाय खरा. शोभावती पर्यंत निरोप गेला. ती वेश्या, तिचं नाव होतं शोभावती. शोभावती पर्यंत निरोप गेला की देवराज इथे इथे या सरोवराच्या काठावरती पडलेला आहे. तिनं ती संधी सोडली नाही. तिच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना तिनं पाठवलं, जा जशा परिस्थितीत आहे तसा त्याला घेऊन या. देवराज त्याला घेऊन, देवराजला घेऊन आले. सुंदर बिछाण्यावरती त्याला तिथे झोपवलंय. नशेमध्ये होता, पडला नशेमध्ये, झोपेत होता. त्याला काही कळलं नाही आपल्याला कोणी उचलून आणलं, कुठे ठेवलं. सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला त्याची नशा उतरली, त्याला जाग आली. आणि जाग आल्यानंतर त्यानं पाहिलंय, हे माझं घर नाही. हे एवढं हिरे माणिक मोती रत्नांनी सजलेलं घर कुणाचं आहे. भिंतीवरती चित्र वेगळे दिसत होते. नर्तकीचे चित्र भिंतीवरती होते. कुणाचं घर आहे, मी कुठे आलो, असं डोळे चोळत तो पाहतोय. उठून बसलाय, फिरतोय, त्या महलामध्ये चक्कर मारतोय. मला कोणी आणलं, हे कुणाचं घर आहे, असे अनेक प्रश्न मनामध्ये आहेत. त्याच क्षणाला एक सुंदर तरुणी, सुंदर युवती, एक सुंदरी त्याच्या समोर पायातल्या पैंजणाचा आवाज करत करत ठुमकत ठुमकत आलेली. पैंजणांचा आवाज आला आणि देवराजचं लक्ष तिच्या पावलांकडे गेलं. एवढे सुंदर तिची पावलं होती. पावलं पाहत 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 तो चेहऱ्यापर्यंत पाहतो. अप्रतिम सुंदरी आपल्या नजरेसमोर आहे. पुन्हा डोळ्यांना चोळतोय, अरे ही तर माझी पत्नी नाही, ही कोण आहे? बाई, कोण तुम्ही? सांगितलं, मी शोभावती. शोभावती? याच्या अगोदर मी तुम्हाला कधी पाहिलं नाही. नाही देवराज, तुझं क्षेत्र वेगळं आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे, त्याच्यामुळे तुला माझ्याबद्दल काही माहिती नाही. पण मला तुझ्याबद्दल मात्र चांगलं माहिती आहे. तुझ्यासारखा दिलदार, तुझ्यासारखा शूर, साहसी, धैर्यवान, बलवान आणि चतुर व्यक्ती या पंचकृषीमध्ये नाही. पहा, एखाद्या चुकीच्या माणसाचं कौतुक एखादी व्यक्ती करत असेल तर समजावं काहीतरी फसगत आहे. सगळं त्याचं चुकीचं वागणं आहे, पण त्या गोष्टीचं ती कौतुक करते. तुझ्यासारखा चतुर नाही, तुझ्यासारखा धनवान नाही, तुझ्यासारखा साहसवान नाही. लक्षात घ्या, आपलं साहस जर वाईट कामासाठी असेल तर त्या साहसाला काही किंमत नाही. आपलं चातुर्य जर चुकीचं काम करण्यासाठी असेल तर त्याही चातुर्याला काही किंमत नाही. चांगल्या कामासाठी आपल्या बलबुद्धीचा वापर व्हावा, चांगल्या कामासाठी. पण ती शोभावती जसं जसं कौतुक करते, कौतुक कोणाला आवडत नाही. आजपर्यंत याला कधी कौतुकाचे शब्द ऐकण्याची सवय नव्हती. पहिल्यांदाच त्याच्या जीवनात कुणीतरी त्याचं कौतुक केलंय, त्याच्या चुकीच्याही गोष्टीला चांगलं म्हटलंय. त्याचं मन आकर्षित झालं त्याच्या वाणीकडे. शोभावती, तू खरं बोलते. हा देवराज, तुझ्यासारखा चतुर नाहीये. अरे किती दिवसाची मी वाट पाहत होते तुझी, की तू कधीतरी माझ्या घरी यावं, पण तू आजपर्यंत कधी माझ्या घरी आला नाही. पहा, माझ्यासारखी सुंदर युवती तुला पती म्हणून स्वीकारायला तयार आहे. देवराज म्हटलं, माझं लग्न झालंय आणि मी काही कोणा तुझा स्वीकार करू शकत नाही. देवराज, मला नकार देऊ नकोस, माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. अरे तुला माहिती नाही, अनेक धनाढ्य लोक, श्रीमंत लोक, धनवान लोक केवळ माझं रूप पाहण्यासाठी, माझं नृत्य पाहण्यासाठी, माझी एक झलक पाहण्यासाठी मरतात रे. कोट्यावधी रुपये माझ्या समोर असे टाकतात,
तरी मी त्यातल्या एकालाही पती म्हणून स्वीकारत नाही. शोभावती ती नर्तकी, ती म्हणते देवराज तुला जर माझं बोलणं खोटं वाटत असेल तर तू फक्त माझ्या मागे मागे चाल. मी तुला दाखवते की किती लोक मला बोलण्यासाठी मला पाहण्यासाठी तासनतास लाईन मध्ये उभे आहेत. देवराज म्हटलं दाखव बरं. दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. देवराज मी खिडकीत पाहून पुढे जाईल, तू फक्त खिडकीत माझ्या नंतर खिडकीत पाहायचं, खिडकीतून बाहेर पाहायचं कोण आहे. देवराज माझ्या ओठातली सुपारी घेण्यासाठी लोकांची लाईन लागलेली आहे. मंदिरात प्रसाद घेण्यासाठी एवढी लाईन नसेल लोकांची, पण माझ्या ओठातली उष्टी सुपारी खाण्यासाठी लोकांची गर्दी आहे. एका खिडकीमध्ये मी जाईल, मी फक्त हास्य करेल, स्मित हास्य करेल, ते माझं हास्य पाहण्यासाठी लोक तासनतास उभे आहेत. तिसऱ्या खिडकीमध्ये मी जाईल, एक धनवान सेठजी धनाचा ढीग घालेल, नगारा वाजवेल, तेव्हा 10 मिनिटाचं माझं नृत्य पाहण्यासाठी तो लाखो रुपये माझ्यावरती उधळण करेल. पण हे एवढ्या सगळ्या गर्दीतून मला तू आवडतोस देवराज. शोभावती खरं बोलते की खोटं बोलते हे पाहण्यासाठी देवराज तिच्या मागे 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 निघाला. शोभावती एका खिडकीतून पाहते आणि तिनं ओठातली सुपारी बाहेर फेकली. जसं अनेक कावळ्या गिधाडांनी मांसाचा तुकडा खाण्यासाठी एकत्र यावं, झुंड करावी आणि एकमेकाला मारावं मांस खाण्यासाठी, तशी तिच्या ओठातली सुपारी खाण्यासाठी लोकांची गर्दी एकमेकाला मारामारी. तिनं सुपारी फेकली, लोक त्या सुपारीसाठी तुटून पडली. विकारांच्या आहारी गेलेली माणसं त्यांचं जगणंही कावळ्या गिधाड्यासारखंच असतं. शोभावती पुढे गेली, देवराज त्या खिडकीत गेला. खिडकीतून त्यानं पाहिलं, अरे बाप रे, हिच्या ओठातल्या सुपारीच्या तुकड्यासाठी लोक पडतायत, एकमेकाला मारतायत. पुन्हा दुसऱ्या खिडकीमध्ये शोभावती गेली. तिनं फक्त हसली आणि ती हसून पुढे गेली की लोक इकडे बेशुद्ध होऊन पडले. त्या खिडकीतून लोक तिला पाहण्यासाठी, कुणी कॅमेरा घेऊन, कुणी मोबाईल घेऊन, कुणी तिचं चित्र रेखाटण्यासाठी हातामध्ये स्केच घेऊन, तिचे एक स्मित हास्याची झलक पाहण्यासाठी. देवराजनं ते पाहिलंय. देवराज आश्चर्यचकित झालाय. बाप रे, हिच्या सौंदर्याचं किती लोकांना कौतुक आहे, किती आतुरता आहे. पुढे शोभावती तिसऱ्या खिडकीमध्ये एक धनाढ्य धनवान शेठजी अगदी धनाचं पोतं घेऊन तिच्यावरती धनाची जणू फुलांची उधळण करावी अशी पैशांची उधळण करत होता. तिचं 10 मिनिटाचं नृत्य पाहण्यासाठी 10 मिनिट संपले. शेठजी पैसे उधळत होता, पण तिला पाहता येणार नाही असा पडदा आडवा लागला होता. 10 मिनिटानंतर हे सगळं पाहिलं देवराजनं आणि त्याला कळालं, शोभावती तुझी महिमा आगाध आहे, अप्रतिम सुंदर आहेस, तुझ्यासाठी लोक मरतात. अगं पैसा वाटेल तेवढा तुझ्यावरती उधळण करतात पैशाची, आणि तू माझ्यावरती प्रेम करते, किती मोठं भाग्य म्हणावं लागेल. ह्याची भाग्याची व्याख्या सुद्धा चुकली. याला काय भाग्य म्हणायचं? मी सुरुवातीला बोलले होते आता कथेमध्ये, जीवन जगत असताना पहिलेच जर रस्ता चुकला तर शेवटपर्यंत चुकीच्याच रस्त्यानं माणसाचा प्रवास चालत 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 असतो. आणि कुठे खूप मोठा चक्कर खाऊन वापस मूळ रस्त्यावर आले, वेळ निघून जाते तोपर्यंत. मग वेळही निघून गेलेली असते, आयुष्यही संपत आलेलं असतं, बल निघून गेलेलं असतं, पश्चातापाशिवाय दुसरं काहीही पदरी पडत नाही. किती देवराज किती चुकीच्या रस्त्याने निघालाय. आतापर्यंत लोकांना लूटमार करून धन कमवण्यात त्याचा वेळ गेला, आणि आता धन कमवून कुठे आता निवांत लेकरा बाळामध्ये राहून खावं, निवांत जगावं, तर वेशेच्या फंद्यामध्ये पडला. आता फसल्या गेला, वेशानं फसवलं त्याला. वाईट काम करणारी माणसं भलेही स्वतःहून एखादं वाईट काम नंतर उतरत्या टप्प्यात नाही गेले तर त्यांची ती वाईट कर्म त्या दिशेनं घेऊन जात असतात माणसाला बरोबर. देवराज त्या शोभावतीच्या प्रेमामध्ये अडकून गेला.
शोभावती रोज त्याला भुलवते, फसवते, गोड गोड बोलून त्याचं धन जमा करते स्वतःकडे. देवराज मला हे हवंय, देवराज मला ते हवंय, देवराज मला ते पाहिजे. शोभावती तुझ्यासाठी मी माझ्या जीवनाची पुरवंडी करायला तयार आहे. तू मागशील ते मी द्यायला तयार आहे. तू फक्त माग. अगं माझ्याकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. देवराजनं तिला सगळं आयुष्यभरात कमवलेलं सगळं जेवढं काही धन होतं ते सगळं धन देऊन टाकलं. आता शोभावतीचा जो उद्देश होता तो पूर्ण झाला. आणि आता शोभावतीच्या लक्षात आलंय याच्या जवळचं धन संपलंय. हा म्हातारा झाला, याच्या अंगातलं बल संपलंय. आता हा नवीन कुठली चोरी करू शकत नाही, मला धन आणून देऊ शकत नाही. आता हा आपल्याला नकोय, धन संपलं याचं. आता हा आपल्या काही कामाचा नाही, याला हकलून देऊ. पण कसं हकलून द्यायचं त्याचा विचार करते. शोभावती कसं हकलून द्यावं या विचारामध्ये आहे. शोभावती म्हटली, देवराज खरं खरं सांग, तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. शोभावती, हा काही प्रश्न झाला. तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. तुझ्यासाठी मी माझं मस्तकही कापून तुला देऊ शकतो. एवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे. शोभावती म्हटले, तुझं नकोय मला. तुझ्या बायको लेकराचं मस्तक घेऊन ये. जर तू तुझ्या पत्नीचं लेकराचं मस्तक घेऊन आला तर मी समजेन खरंच तुझं प्रेम माझ्यावरती आहे. वाईट माणसाच्या समोर अशीच विपरीत बुद्धी निर्माण होतील असे प्रसंग उभे राहत असतात. वाईट कर्म करत 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 माणसाचा सत्सद विवेक हरवलेला असतो. म्हणून स्वतःला नेहमी सत्संगामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत जा. काही लोक म्हणत असतील कथेमध्ये 3-3 तास बसायचं, अंगाला घामाच्या धारा लागतात, गरमी होते, बसायला लोड नाही, तक्क्या नाही, पाठ गळून जाते, गुडघे दुखी होते. मग 3 तास खूप कष्टदायक असतं बसणं. त्रास होऊ द्या, पण तुम्ही सत्संगामध्ये वेळ घालवा. सत्संगानं तुमचा विवेक जागा राहतो. आणि विवेक कशाला म्हणतात ते ऐका. ज्याला चांगलं काय आणि चुकीचं काय यातला फरक कळतो आणि चांगलं निवडता येतं अशा माणसाला विवेकी माणसं म्हणतात. चांगलं आणि वाईट याच्यातला फरक कळून चांगलं निवडता येतं त्याला विवेकी म्हणतात. आणि हा विवेक सत्संगामध्ये जागा होत असतो. माणसं विवेकी बनतात सत्संगामध्ये. चांगलं काय चुकीचं काय माणसाला कळतं. पण उभ्या आयुष्यात सत्संगती केलीच नाही, सत्संगच केला नाही तर तशा लोकांना चांगलं चुकीचं कळत नाही, निर्णय घेता येत नाही, कधी कुठल्या चुकीच्या मार्गाला जातील सांगता येत नाही. म्हणून नेहमीच भगवंताचं नामस्मरण आणि सत्संग या 2 गोष्टीमध्ये राहण्याचा अट्टहासानं प्रयत्न करत जा. तुम्ही प्रयत्न करत जा. कुठेतरी सत्संग घडेल का, कुठेतरी कथा ऐकायला मिळेल का, टीव्हीवर म्हणा, मोबाईलवर म्हणा, त्या प्रयत्नात राहिलं पाहिजे माणसानं. पण आयुष्यभर चुकीचं करत असाल तर ते चुकीच्या गोष्टी तुम्हाला चुकीच्याच रस्त्यावरती घेऊन जात असतात. देवराजकडचं सगळं धन संपलंय ना. शोभावती म्हणते की तुझी लेकरं आणि बायको यांचं पण मस्तक मला पाहिजे, तर मी समजेल तुझं प्रेम माझ्यावरती आहे. देवराजच्या हातामध्ये शस्त्र चालवण्या एवढी सुद्धा ताकद राहिलेली नव्हती. म्हणून दिवसा नाही तर रात्री तो आपल्या बायका लेकरांना मारण्यासाठी निघाला. देवराज घरी आला. रात्र होती, रातकिड्यांची किरकिर चालू होती. ऐका माझ्या ताई दादांनो, बिचारी साधी भोळी पत्नी, तिला वाटलं पहिले 8-8 दिवसानं यायचे, आता 6 महिने झाले तरी आले नाही. पण असतील कुठेतरी, येतील. तिला माहिती नव्हतं हा कुठे गेला. ती फक्त देवाला दिवा लावायची, त्याला प्रार्थना करायची, देवा जिथे असतील तिथे त्यांना व्यवस्थित ठेव बरं, सुखी ठेव बरं, त्यांची काळजी घे. हे पतिव्रता नारीचं लक्षण आहे. जिथे माझे पती असतील त्यांची काळजी घे देवा. रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावून, सकाळी देवघरातल्या देवांची पूजा करत, सूर्याला नमस्कार करत, देवाची प्रार्थना करत, संध्याकाळी त्यानं अगरबत्ती दिवा करावा आणि तुळशीला प्रार्थना करत झोपावं. तुळशी माता, माझ्या पतीला जिथे असतील तिथे त्यांची काळजी घे. पण तिला काय माहिती आहे की तिचा पती आज तिची हत्या करण्यासाठी येणार आहे.
धारदार शस्त्र हातामध्ये घेऊन देवराज आला. काही लेकरं पाठीला, काही पोटाला घेऊन ती झोपलेली स्त्री. चेहऱ्यावरती तिच्या प्रसन्नता आहे, कुठल्याही प्रकारची शंका आणि संशय नाहीये, कुठल्या प्रकारची भीती नाहीये. माणसं जेव्हा झोपतात ना तेव्हा प्रत्येक माणसाचा चेहरा हा निष्पाप असतो. झोपलेल्या माणसाचा चेहरा पहा, जे खरंच निर्मळ असतात त्यांचा चेहरा फार चांगला दिसतो. आणि पापकर्म करणाऱ्या लोकांचा चेहरा झोपल्यानंतर पहा, त्यांचं ते पाप चेहऱ्यावरती दिसत असतं. ती निवांत झोपलेली बाई निष्पाप मनानं देवराजाला पाहिले. त्यानं आपल्या लेकराला, आपल्या पत्नीला, पण थोडी सुद्धा दया त्याच्या अंतःकरणात राहिली नाही. कारण उभ्या आयुष्यात त्यानं मांस भक्षण करणं, हत्या करण्याचं काम केलं होतं. मी सुरुवातीलाच तुम्हाला बोलले, दया माणसांशी ना कुत, म्हणजे मांस भक्षण करणाऱ्या माणसाला दया नसते. मदिरा पिणारा कधी खरं बोलत नाही आणि विषयांच्या, विकारांच्या आहारी पडलेल्या माणसाला कधी ज्ञान आणि विद्या मिळू शकत नाही. देवराजला दया संपली त्याच्याकडची. जशी इतर लोकांची हत्या करत होता तशीच यानं आपल्या लेकरा बाळांची हत्या केली. आई सुद्धा म्हणायची संधी कुणाला दिली नाही. पत्नीचं लेकराचं मस्तक कापलं आणि ते लेकरा बाळांची मस्तक घेऊन निघाला शोभावतीकडे. पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती 3-3:30 वाजता येऊन पोहोचलाय. आल्यानंतर आवाज देतोय, दरवाजा वाजवतोय, पण शोभावती निवांत झोपलेली होती. देवराज थंडीमध्ये कुडकुडत दारामध्ये बसलेला शोभावती 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 म्हणत होता. शोभावतीचं भजन तर त्याचं चाललेलंच होतं ओठावर, पण त्याचंच रक्त म्हणजे त्याची लेकरं त्याच्या लेकराच्या रक्तानं स्वतः नाहून निघाला होता. याचा अर्थ त्याच्याच रक्तानं तो नाहीला होता. पहाटेच्या वेळेला शोभावती उठलीये. शोभावती पाहते, अरे हा भूतासारखा कोण आहे रक्तानं वाकलेला? भूत भूत म्हणून ओरडणार. देवराज म्हटलं, घाबरू नको, मी देवराज आहे. देवराज तू? आणि असं रक्तानं का वाकला? अगं शोभावती विसरलीस का? तू तर मला म्हटली होती माझ्यावर प्रेम किती आहे ते दाखव. आणि प्रेमापोटी तू जर तुझ्या पत्नीचं मुलांचं मस्तक कापून आणलं तर मी समजेल तुझं माझ्यावर प्रेम आहे. पहा ना, मी तुझ्यासाठी मस्तक कापून आणलंय शोभावती. बघ मी किती प्रेम करतो तुझ्यावर. शोभावती भयभीत झाली, रागात आली. देवराज तू खरंच तोडलं की काय तुझ्या पत्नीचं लेकरांचं मस्तक? हा शोभावती, खरंच घेऊन आलो. पहा ना, शोभावती फार चतुर होती. शोभावती म्हटली, देवराज काय केलंस तू? तुझ्याच लेकरांचं मस्तक कापलंस? तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीचं मस्तक कापून घेऊन आलास? माझ्या ताई दादांनो, आपल्या पतीसाठी पत्नीचं खूप मोठं समर्पण असतं बरं. देव ब्राह्मणाच्या साक्षीनं जी लग्न मंडपात अग्निकुंडाला 7 फेरे घेऊन ग्रहप्रवेश करते, तिचं खूप समर्पण असतं. पाय तिचे असतात पण पैंजण पतीसाठी असतं. हात तिचे असतात पण सौभाग्याचा चुडा पतीसाठी असतो. गळा तिचा असतो पण मंगळसूत्र पतीच्या नावचं असतं. कान तिचे असतात पण झुंबर पतीसाठी घातलेले असतात. नाक तिचंच असतं पण नथ मालकाचा मान शान वाढावा याच्यासाठी असते. कपाळ तिचं असतं पण कुंकू मालकाच्या नावचं लावलेलं असतं. भांग तर तिचा असतो पण सिंदूर पतीच्या नावचा भरलेला असतो. माहेरी असताना बापाचं नाव, माहेरचं आडनाव, माहेरचं गाव सगळं माहेरचं असतं. पण राशीचं माप ओलांडून जेव्हा सासरमध्ये ग्रहप्रवेश होतो, मग पतीचं गाव, पतीचं नाव, पतीचं आडनाव, घर पतीचं, माहेर हे तिचं पाहुण्याचं घर, आणि लग्न होऊन जेव्हा सासरला जाते तेव्हा ते तिचं हक्काचं घर. किती मोठा त्याग! 25 वर्ष ज्या घरामध्ये लाडानं वाढली, बागडली, खेळली, मोठी झाली, अगदी काही मिनिटाचं मंगलाष्टिका असते, काही मिनिटाची, काही मिनिटात ते दुसऱ्याचं धन होते, दुसऱ्याचे होते. 25 वर्ष इथे राहिली तर सगळं ती सोडून देते. ऐका माझ्या ताई दादांनो, पत्नीचं खूप मोठं समर्पण. शोभावती म्हणते, तू खूप चुकीचं केलंस देवराज, पत्नीला मारलं. शोभावती, तू तर म्हटली होती
की माझं किती तुझ्यावर प्रेम आहे. देवराज ऐक, तुझं माझ्यावर प्रेम आहे पण माझं आता तुझ्यावर राहिलं नाही. म्हणे कसं काय? देवराज, माझ्या सौंदर्यासाठी तू तुझ्या विवाहित पत्नीचं मस्तक कापलं, तू जन्माला घातलेल्या लेकरांचं तू मस्तक कापलंस. माझ्यासारख्या सुंदर स्त्रीसाठी जर तू तुझा परिवार संपवला, उद्या भविष्यात तुला माझ्यापेक्षा जर सुंदर स्त्री भेटली तर तिच्यासाठी तू मलाही संपवशील. मला तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही. आल्या रस्त्याने निघून जा. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद. ही शोभावती आजपासून तुझी कोणी नाही. चालता हो आणि बऱ्या बोलानं नीट बोलानं गेला नाही तर तुला धक्के देऊन इथून हाकलून देईल. काय अवस्था झाली असेल आज देवराजची विचार करा. उभायुष्य बलाच्या ताकदीच्या बळावर चुकीची कर्म केलेला हा व्यक्ती आता जेव्हा शरीरही संपलं, हातानं परिवारही संपवला, धनही संपलं, आता त्याच्याकडे काहीच नाही राहिलं. आता पश्चातापाच्या अग्नीमध्ये जळतोय. त्याच्या वाईट कर्माचा प्रचार प्रसार खूप झाल्या कारणानं कोणी त्याला भिक्षा सुद्धा घालत नाही. भुकेनं व्याकुळ झाला. खरं सांगा मला, हा किती वाईट असू दे पण त्याचा जर परिवार असता तर याला वाऱ्यावर सोडलं असतं का? म्हणून जीवन जगत असताना आपल्या परिवारातली माणसं नेहमी आपल्या सोबत ठेवण्याचा, त्यांच्या सोबत चांगलं जगण्याचा माणसानं प्रयत्न केला पाहिजे. का? ती आपली माणसं असतात. नाही तर बऱ्याच वेळेला आपण घरच्याला कटू आणि बाहेरच्यांना गोड असतो. आणि घरच्या लोकांसोबत रोज भांडणं. सुनबाईनं सासू सोबत कधी भांडणं करू नका. नाही तर सख्या सासू सोबत रोज भांडणं आणि शेजारीला रोज चहा. शेजारणीला किती चहा पिऊ घाला, ती कधी तिची प्रॉपर्टी तुम्हाला देणार नाही. आणि सासू रोज भांडू द्या, तिची प्रॉपर्टी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. माणसानं वास्तव सत्य जाणलं पाहिजे. घरामध्ये स्वर्ग उभा करायचा असेल तर परिवारातला कलह कमी झाला पाहिजे. वाद भांडण या गोष्टी कमी करायला शिका. ज्या घरामध्ये सासू सुनेचं भांडण नाही ते घर आनंदानं भरलेलं, सुखानं भरलेलं असतं. खरं सुख तिथं भरलेलं आहे. सासू आणि सुना या माय लेकी सारख्या राहाव्यात घरामध्ये. आता नवरात्र झाला ना, 9 दिवस नवरात्रामध्ये घरात भांडणं करायची नाही. प्रत्येक पुरुष मग स्त्रीला शक्ती रूपात पाहतो, जगदंबा म्हणून तिला नमस्कार करतो. अगदी पत्नीला सुद्धा वेड वाकडं बोलत नाही त्या नवरात्रात. गणेश भाऊ बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येक पुरुष अजिबात चुकीचं बोलत नाही त्या 9 दिवस. 9 दिवस सांभाळतात. दसऱ्या दिवशी जसं रावण मारतात का तशी भांडणं खेळतात. पण 9 दिवस काही बोलत नाही. ते 9 दिवस उभायुष्य जीवनामध्ये आपल्याला जगायचे आहेत. जसे 9 दिवस जगतो की नाही, पत्नीला टाकून बोलायचं नाही. प्रत्येक पुरुषानं स्त्रीचा सन्मान करावा. खरा नवरात्र साजरा होईल. फक्त पुरुषानंच नाही तर स्त्रीनं सुद्धा स्त्रीचा सन्मान करावा, तेव्हा नवरात्र साजरा होईल. सासूनं सुनेला मुलगी म्हणून पहा आणि सुनेनं सासूला आपली आई स्वरूपात पहा. कशाला त्या घरात भांडण होईल बरं? आपली सून ही लक्ष्मीचं रूप आहे आणि सासू भगवतीचं रूप आहे. जर हे दोघींनी समजून घेतलं आणि 2 देव्या जर एक प्रपंच चालवण्यासाठी असतील तर तो प्रपंच किती सुंदर होईल विचार करा. पण आपण अभ्यास करत नाही या गोष्टीचा. सासू सुनेची अशी भांडणं असतात, बाप रे बाप. कुठून डिक्शनरीतून शब्द काढतात काय कुणास ठाऊक. प्रचंड भांडणं. पण काळ सांगते तुम्हाला माझ्या ताईंनो, रंजनगाव शिल्पुंजी ऐका. 2024 मध्ये सासूनं आणि सुनेनं भांडण करायचं नाही. शक्यतो सासूनं सुनबाईला भांडूच नका. कारण आज काळ सासूचा, रिकामी जागा भरा पटकन. काळ सासूचा, काळ कुणाचा आहे? किती प्रामाणिक आहेत ना तुम्ही, किती सत्य सत्य उत्तर देता. आज काळ सुनेचा आहे, सासूचा नाहीये. काळ ओळखून चाललं पाहिजे माणसानं. आज सासूनं सुनबाईला ढुसपूस करायचं, म्हणा मोठ्यानं, तिला टाकून बोलायचं, तिला पाण्यात पाहायचं. तिच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. याच्यातला एकही प्रयोग तुम्ही 2024 मध्ये करायचा. कारण काळ सासूचा.
पूर्वीची सासू बिचारी वाघीण होती, वाघीण. एक डरकाळी फोडली की सारं घर शांत व्हायचं, एसी पेक्षा थंड. का? सासू वाघीण होती. आताची सासू वाघीण नाही, वाघाची मावशी आहे. वाघाची मावशी माहिती ना, म्याव. काळ ओळखून चाललं पाहिजे. सुनेवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करा. एकही काम तिला करू लागू नका, पण एकच काम करा, हातात जपाची माळ घ्या. सून दिसली तरच म्हणा, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या रांजणगाव मध्ये नाही, एवढंच म्हणा. एका महिन्यात सासू ऑगडबंब. कशानं? सकाळी काजू बदामचा शिरा सून 9 वाजता जाईल खायला, आणि म्हातार पण सुखात जाईल. काळ ओळखून चालायचं आपल्याला. सुनबाईचं कौतुक करायचंय, सगळ्या अडचणी संपून जाते. पण या बिचाऱ्या रांजणगाव मधल्या ज्या बिचाऱ्या सासू आहेत ना, त्या खूप समजदार आहेत. इथं सासू सुनेचं भांडणच नाही. इथली सासू सुनबाईवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे मला कसं कळालं? कथेत बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, तुम्हाला फक्त सून प्रसन्न नाही तर तुम्ही काय कथेत बसले असता 3 तास. काळ ओळखून चाला, सुनेवरती प्रेम करा. आणि सुनबाई तुम्ही सुद्धा ऐका, एकतर्फी बोलणार नाही मी. सुनबाईंना सुद्धा समजावून सांगणार आहे. सासूला कधीच त्रासदायक बोलू नका, तिला उलट बोलू नका. सासूला अपमानास्पद कधी बोलू नका. कमी दिवसाचे, कमी काळाचे आपले साथीदार असतात, ते कायम आपल्या सोबत नाही, शेवटपर्यंत थोडा काळ असतो. बिचारा सासूनं कष्टानं कमवलेलं, आयुष्यभर जीवन झिजवलेलं, लेकरू घडवलेलं, सगळी संपत्ती लेकरासहित तुमच्या ताब्यात देते. ती तिच्या एवढी दान करणारी बाई या जगात नाही दुसरी कोणती. सगळं दान करते ती तुम्हाला. काळजाचा तुकडा देते. कुणी देईल का काळजाचा तुकडा? तुमच्या हवाली करते. मग तिच्यासारखा दान करणारा आहे का कोणी? सांगा. मग तिला टाकून बोलू नका. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला खूप शिकवलंय, ज्ञानवान बनवलंय, गुणवान बनवलंय. तुम्ही 1 लाख रुपये पगार कमवता, 50,000 पगार कमवता, मान्य आहे मला. तुम्ही विद्वान आहात, तुम्ही शिकलेले आहात, पण तुमच्या ज्ञानाचा उपयोग एका घराची 2 घरं करण्यासाठी नाही, तर घर जोडण्यासाठी करा. तुमच्या माहेरचं कौतुक होईल. म्हणतील, अरे काय सुंदर लेकरू घडवलं या आई वडिलांनी, किती चांगली सून आहे. सासू सासरे खुश राहतील तर सगळे पंचकृषी तुमचं कौतुक करेल. म्हणून काळ ओळखून चाललं पाहिजे. परिवाराला सांभाळण्याचा प्रयत्न करा. कलियुगामध्ये एकीचं बळ मोठं असणार आहे. जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, पण तुमचा परिवार तुमच्या सोबत पाहिजे. जर जगाला तोंड द्यायचं असेल तर, म्हणून परिवार एक संघ ठेवण्याचा प्रयत्न करा. आता मिळून घरात 4च माणसं असतात. माणसंही कमी झाली घरातली. आता मिळून 4 माणसं घरात, पण ती माणसं मायेनं, प्रेमानं बांधून ठेवा. एवढी जबाबदारी आपल्याला पार पाडायची. तर कलियुग आपल्यासाठी भलं आहे, नाही तर कलियुग फार कठीण आहे. कधी घरात सुरुंग लागण, धडाका धम धडाका बॉम्बस्फोट होईल, काही सांगता येत नाही. नवीन धन कमवू शकत नाही, अंगातलं बल संपलंय. लोक आपल्याला खायला देऊ शकत नाही. देवराज भटकत 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 सगळा त्रास सहन करत फरफटत शिव मंदिरामध्ये आला. तिथे शिव महापुराण कथा चालू होती. तिथे आल्यानंतर त्यानं पाहिलंय शिव महापुराण कथा चालू आहे. थोडा वेळ बसला, त्यानं कथा ऐकली, पण कथा ऐकण्यात मन लागेना. कथा ऐकण्यात मन लागत नाही. देवराज शिव मंदिरामध्ये आला. पोटातली भूक त्याला थांबू देत नव्हती. तिथे मंदिरामध्ये काही मेवा, मिठाई, पेढा, प्रसाद ठेवलेला, तो चोरून खाऊ आपण या उद्देशानं तो तिथे प्रसाद चोरण्यासाठी गेला. भगवान शंकराचं दर्शन घेतलं, प्रसाद उचलला, तोंडात घातला. तेवढा चोर 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 म्हणून खूप त्याला मारलं. शंकराचं नाव कानावर पडलं, ओठावरती शिव शब्द आला, शिवकथा कानावर पडली. शंकराचा प्रसाद ओठाला लागला आणि भगवान शंकराच्या मूर्तीकडे पाहत त्याचा मृत्यू झाला. आता ही कथा वक्ता बदलला की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतात.
पण कथेचा उद्देश आणि सार एकच आहे की याच्यातून शिकायचं काय नेमकं. शिव शिव करत शिवशंकराचं रूप पाहत शिवलिंग पाहत दर्शन घेत शिव मंदिरामध्ये त्याला मृत्यू आला आणि मृत्यू आल्या कारणानं पवित्र जागेवर पवित्र स्थळी पवित्र शब्दांचा उच्चार होत मृत्यू आला. खरं तर याचं पाप एवढं होतं की याला यमदूत घ्यायला यायला पाहिजे होते, पण शिव शिव शब्दाचा उच्चार झाला तो सगळं याचं पाप नष्ट झालं. आणि पाप नष्ट झाल्यामुळे शिवदूत घेण्यासाठी आले आणि शिवदूत आले याला शिवलोकी घेऊन गेले. भगवान शंकरानं याला प्रमुख शिवगणामध्ये सहभागी करून घेतलं. हर हर महादेव उमापती महादेव की जय. शिवकथेचा प्रभाव एवढा मोठा आहे की कितीही पाप करणारा व्यक्ती असू दे त्यानं शिवपुराण जर श्रवण केलं तर त्याचं पाप नष्ट होतं. सगळ्यात पहिला मुद्दा शिवकथा श्रवणानं पाप नष्ट होतं. शिव शब्दाच्या उच्चारानं आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि पाप नष्ट होऊन शिवलोकी आपल्याला स्थान मिळतं की जे या देवराजाला प्राप्त झालेलं आहे. एक पापी व्यक्ती पण त्या पापी व्यक्तीला शिवलोकी स्थान प्राप्त झालं. ही किती मोठं शिवभक्तीचं शिवकथा श्रवणाचं किती मोठं फल म्हणावं लागेल. आता दुसरी कथा आपण पाहणार आहोत चंचुला आणि बिंदुक यांची. आणि मी सुरुवातीलाच ज्यांचा नामोल्लेख केला अशा कथेच्या यजमानपदी असणाऱ्या योगिताताई महालकर आणि मार्गदर्शक या कार्यक्रमाचे हरिभक्त परायण आमचे रमेश बाबा जाधव, त्यांचे सुपुत्र भागवत कथाकार भागवताचार्य कृष्णा महाराज जाधव. काल मला म्हणजे परिचय नसल्या कारणानं आपला नामोल्लेख नाही करता आला, पण आनंद वाटतो. ही सगळी मंडळी अगदी जीव तोडून या कार्यक्रमाला सुंदर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचा सहभाग या कार्यक्रमात आहे. आपल्या सगळ्यांचा मिळून हा कार्यक्रम. मार्गदर्शक आहेत, सेवा करणारी मंडळी आहेत, आमच्या महिला भगिनींची प्रचंड उपस्थिती, खूप उत्साह या कार्यक्रमात आहे. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल सज्ञक वसंती यत्र पापिष्ठा वेद धर्मो जिता जना. शिवमहापुराण या ग्रंथामध्ये या ग्रंथाचं महात्म्य सांगत असताना चंचुला या स्त्रीची कथा सांगितली. बाष्कल नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये जेवढी लोक राहतात तेवढी सगळी दुराचारी आहेत. किती विशेष आहे की नाही. एखाद्या गावात एखादा तरी सज्जन असतो, एखाद्या गावात एखादा दुर्जन असतो, पण हे गावच एवढं विचित्र आहे की इथे एकही सज्जन नाही, सगळे दुर्जनच आहेत. तुम्ही म्हणाल हे ताई असं कसं बरं शक्य आहे. आपल्या संभाजीनगर एरियामध्ये असा काही एरिया असतो की तिथे सगळे मांस भक्षण करतात, कुठे कुठे असा एरिया असतो तिथे सगळे मदिरापान करतात, असा एखादा एरिया असतो तिथे सगळी माणसं खोटच बोलतात. जर छोटी छोटी नगरं त्यांच्या ठिकाणी जर असं आपल्याला पाहायला मिळतंय तर पूर्वी गाव सुद्धा आपल्या नगरा एवढी छोटी छोटी होती. मग तिथे सगळी खोटं बोलणारी, जुगार खेळणारी, व्यसन करणारी, मदिरापान करणारी, मांस भक्षण करणारी असं ते गाव. तर त्या गावामध्ये बिंदुक आणि चंचुला नावाचे दोघे पती पत्नी राहतात. बिंदुक सगळी वाईट कर्म करतोय, एकही पवित्र कर्म त्याचं नाही. जशी देवराजची कर्म आहेत तशी या बिंदुकची, पण बिंदुक थोडासा ॲडव्हान्स आहे वाईट कर्म करण्यासाठी. तुम्ही म्हणाल कसं. देवराज तरी चुकीचे कर्म बाहेरच करायचा, घरात करत नव्हता. पण काही माणसं एवढी वाईट आहेत आपल्या घरालाच जुगाराचा अड्डा बनवतात, आपल्या घरालाच मदिरालय बनवतात. अशी काही वाईट लोक आहेत. महाभारत कशातून उभं राहिलंय. भारताच्या चांगल्या राजानं आपल्या घराला जुगाराचा अड्डा बनवलं. कुठे गेले होते जुगार खेळायला. महल हस्तिनापूरचं राजवैभव सोडून थोडेच मोठे बाहेर गेले होते, घरातच खेळले होते जुगार महलामध्ये. आणि जेव्हा आपलं घर जुगाराचा अड्डा होईल ना
तेव्हा त्या त्या घरात महाभारत उभं राहील, याच्यात थोडा सुद्धा बदल होणार नाही. महाभारतात किती वाईट घडलंय. देशाचा राजा, दिल्लीचा राजा ज्यावेळेला जुगाराच्या अड्ड्यावर बसला, जुगार खेळू लागला, तर एवढं भान विसरला की पत्नी सुद्धा डाबावर लावली. त्यातून महाभारताचं युद्ध उभं राहिलं आणि त्या महाभारताच्या युद्धात सगळे संपले. कित्येक स्त्रिया विधवा झाल्या, कित्येकांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरवलं, कित्येक मायबापाचा म्हातारपणचा आधार, आपलं लेकरू संतान संपली, कित्येकांचा तळतळाट, शिव्या, शाप, मृत्यू, हाहाकार, आक्रोश, या सगळ्यांना सामोरं जावं लागलं त्या राजाला. म्हणून जुगार चांगला नाही. हा बिंदुक एवढा वाईट होता. देवराज तरी बाहेर सगळी वाईट कर्म करत होता, पण या बिंदुकनं सगळी कर्म घरातच करायचा. जुगार असेल, मदिरापान असेल, मांस भक्षण असेल, आणि घरामध्ये जर आपण वाईट गोष्टी या करू ना, त्याचा परिवारातल्या लोकांवरती विपरीत परिणाम होत असतो. त्या बिंदुकची सगळी वाईट कर्म चंचूला पाहत होती. मग तिच्या मनावर त्या गोष्टीचा परिणाम झाला आणि ती पतीची नजर चोरून मग या चुकीच्या गोष्टी करायला लागली. बिंदुक जर घरामध्ये मदिरा पितोय, मग त्याला नशा चढली की हिनं चोरून, तो नशेत आहे तोपर्यंत थोडीशी नशा करायची तिनं. यानं चोरी करून आणली की त्यातलं धन चोरून तिनं बाजूला ठेवून द्यायचं. याच्या त्याच्या घरामध्ये काहीतरी बोलणं असेल, निंदा करणं असेल, याच्या त्याच्या घरात चाडी चुगली करणं असेल, या गोष्टी करायचे ते. माझ्या ताईंनो, निंदेसारखं पातक नाही. कधीच आपल्या तोंडानं देवाचं नाव तुम्हाला घेता नाही आलं ना, नका घेऊ, पण आपल्या तोंडानं कुणाची निंदा तरी करू नका. निंदेसारखं पापच नाही. निंदेचं पाप कशानंच धुतल्या जात नाही. निंदेचं पाप कशानंच नष्ट होत नाही. मग ते निंदेचं पाप कसं संपेल? जेव्हा आपली कोणीतरी निंदा करेल तेव्हाच ते पाप कमी होईल, त्याशिवाय ते कमी होत नाही. निंदा करणं म्हणजे विष्ठा जिभेवर घेण्या एवढं भयानक आहे. याच्यापेक्षा वाईट काय सांगा मला? त्याची घाण आपण आपल्या जिभेनं चाटतोय असा त्याचा अर्थ होतो. ही सगळी वाईट कर्म ती चंचूला करायची. आणि ती चंचूला एक दिवस सर्पदंशानं बिंदुक मरण पावला. चंचूला आता एकटी स्वैर बनली ती. आता तिला कुणाचं बंधन नाही, मनमानी जगते, सगळी वाईट कर्म ती करते, कुणाचं बंधनच नाही आता तिला. मनात येईल तसं वागू लागली. सौंदर्याच्या बळावर तिनं चुकीची कर्म केली, वाणीच्या बळावर तिनं चुकीची कर्म केली, माणसांना चुकीचं बोलायचे. तिचं सौंदर्य संपलं, संपत्ती संपली, आरोग्य संपलं. आता ती कृश झाली, चेहऱ्यावरचं सौंदर्य संपलं, वृद्धा झाली, दातं पडली. आता घरात तर तिला अन्न नाहीच आहे, पण बाहेर सुद्धा तिला कोणी भिक्षान्न घालत नाही. लोक तिला पाहिलं की तिला तिच्यावरती थुंकायची, तिला हकलून द्यायची. ऐका, चंचूला भटकत भटकत तहान भुकीनं व्याकुळ होत तिनं गाव सोडलं. कारण गावात तर तिला कोणी भिक्षा घालतच नव्हतं. तिची सगळी पापकर्म लोकांना माहिती होते ना, आधीच लोकच चांगली नव्हती. चंचूला भटकत दुसऱ्या गावी आली. एका गावामध्ये महापुराण कथा चालू होती. त्या गावात काही स्त्रिया पूजेची थाळी घेऊन, गंध, अक्षदा, फुलं, प्रसाद घेऊन, शिवपूजनाचं साहित्य घेऊन, ताटावरती अगदी पडदा टाकून घेऊन निघाल्या, हातामध्ये ताट. या चंचुलीनं पाहिलं. तहान भुकेनं व्याकुळ झालेली ती चंचुला त्या स्त्रियांना म्हणते, ताई, खूप भूक लागली ग मला, मी तहानेनं व्याकुळ झाले, भुकेनं मला चालवत सुद्धा नाही, मी मरून जाईल. तुमच्या हातात पूजेची थाळी आहे, काहीतरी खायला दे ग ताई. त्या स्त्रिया म्हटल्या, आजी, इथे जवळच शिवमंदिर आहे, शिवमंदिरामध्ये कथेनंतर प्रसादाची व्यवस्था केलेली, तिथे चल, कथा ऐक, तुला प्रसाद खायला मिळेल. ताई,
ए आजी, आमच्या हातातला थोडासा प्रसाद काय खाते, तुला पोटभर अन्न मिळेल, चल. चंचुलीला चालवत नव्हतं, पण चालत 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 ती त्या कथेच्या मंडपापर्यंत गेली आणि कथेच्या मंडपापर्यंत तिनं जाऊन तिथे कथेत बसली. काही क्षण तिनं कथा श्रवण केली. कथाकार महाराज कथेमध्ये सांगत होते, कथाकाराचं वक्तृत्व चाललेलं होतं, जीवनामध्ये चांगली कर्म करा, चुकीची कर्म कराल तर तशा पद्धतीची फळं तुम्हाला भोगावी लागतील, तशी कर्म कराल तुम्ही तशी तुम्हाला फळं भोगावी लागतील. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वार, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वार, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर, 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 जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जनिक सुखासाठी आपुला कुणी होतो नीती भ्रष्ट, क्षणिक सुखासाठी आपुला कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्याग जीवन आपुले दुःख जगे करना नाश, कुणी त्याग जीवन आपुले दुःख जगे करना नाश, देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगे तो निशाला, जैसे जात कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर, 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 जैसे जात कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. तुम्ही ज्या प्रकारचं कर्म कराल तशी फळं आपल्याला जीवनामध्ये भोगावे लागतील. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे गीते. म्हणून जीवनामध्ये नेहमी चांगली कर्म करण्याचा माणसानं प्रयत्न केला पाहिजे. चांगली कर्म, चुकीचं कर्म कराल मग ते देव जरी असेल तर देवालाही त्या कर्माची फळं भोगावी लागतात. सीतामाईनं सहज एका पक्षाला, मैनेला पिंजऱ्यामध्ये कोंडलं होतं. त्याचा परिणाम सीतामाईला कैदेत राहावं लागलं रावणाच्या. जर सीतामाईला कर्मानं सोडलं नसेल तर तुमच्या आमची काय कथा आहे. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी, कर्मे दुर्योधनादि रणी नासले, कर्मे पांडव महापंथे गेले, कर्मे सिंधू जळ शोषिले, नहुष झाला सर्प देखा. भगवान श्री शंकर या कर्म प्रकरणाला एवढी मान्यता देत आहेत, कर्मांते शंभू माणी आपण, किती पळसी कर्मा भेन, बाप रुखमा देवरा विठ्ठला शरण, केली कर्मे निवारी नारायण. की तुम्ही चुकीचे कर्म करू नका. माझं बोलणं तुम्हाला थोडंसं अडचणीचं वाटू देऊ नका, पण बोलण्यातला माझा भाव समजून घ्या. एक वेळा तुम्हाला नाम जप नाही जमला तरी चालेल, एक वेळा तुम्हाला पूजापाठ नाही करता आला तरी चालेल, एक वेळेला तुम्हाला कुठे दानधर्म करता नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चुकीचं कर्म करणार नाहीत याची काळजी घ्या. हे तुम्ही करायलाच नको, याची 1000 वेळा 1,00,000 वेळा दक्षता घ्या, कारण ही गोष्ट नको चुकायला. तुमच्या पुण्यकर्माचं फळ लवकर मिळेल, उशिरा मिळेल, मिळेल का नाही काही सांगता येत नाही. तुमच्या एखाद्या
चांगल्या गोष्टीचं फळ उशिरा मिळेल, लवकर मिळेल, पण पाप कर्माचं फळ हे मिळाल्याशिवाय राहत नाही, ते भोगावंच लागतं माणसाला. नरकात जावं लागेल पाप कर्म कराल तर. हे ऐकलं चंचूला एवढी भयंकर घाबरली. चंचूला म्हणते मी तर माझ्या जीवनामध्ये सगळी पापकर्म केली, मग मलाही नरकाला जावं लागेल. चंचुलेनं कथा संपली, सगळी लोक प्रसाद घ्यायला लाईन लावून बसली आणि चंचूला व्यासपीठाकडे निघाली. व्यासपीठावरनं कथाकार महाराज खाली उतरत होते. चंचूला धावत गेले. चढत असताना अंगात ताकद नव्हती, शिडीमध्ये पाय अडकला, तोंडावरती पडली. महाराज व्यासपीठावरून खाली उतरले आणि तिला उचलणार. ती म्हणते महाराज माझ्या अंगाला हात लावू नका, हे या शरीरानं सगळे अपवित्र कर्म केलेले आहेत, माझं पापी शरीर आहे, माझ्या शरीराला स्पर्श करू नका. तुमच्या कथेत मी ऐकलंय की मी जो कोणी जीव पाप कर्म करेल त्याला पापाची फळं भोगावी लागतात, मग मला पण नरकाला जावं लागेल. माझी एकच विनंती आहे महाराज, या पापात मी जे चाललेले आहे मला याच्यातून वाचवा, मला तारा. प्रभुजी 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 नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा. नदिया गिरती हिरिया मथुरानी, नदिया गिरती हिरिया मथुरानी, डूबत जहाज तरा, डूबत जहाज तरा, नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, नाव किनारे लगा. तिनं प्रसाद घेतला, रोज झाडून काढलं मंदिरामध्ये, मंदिराची स्वच्छता केली, दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या चप्पलला तिनं सांभाळलं, ती सेवा केली, कथा ऐकली. अण्णाविना मरणारी चंचूला 25 वर्ष जगली. तिच्या जीवनामध्ये शिवभक्ती शिवपूजन घडलं. मरणोत्तर ती शिवलोकी गेली. शिवलोकी गेल्यानंतर तिला आठवतंय तिच्या पतीचं पापकर्म. माता पार्वतीनं सखी रूपात तिला स्वीकारलं. एक दिवस उदास चेहरा. माता पार्वती विचारता चंचूला दुःखी का आहेस? तिनं सांगितलं मला माझ्या पतीची आठवण येते. कुठे असेल, काय असेल, तुम्हाला प्रश्न पडला असेल. जी स्वतः शिवलोकी गेली तिला आपल्या पतीची काय आठवण आली? आणि तोही पापी पती. बिंदू काय सज्जन थोडाच होता, सगळं पापकर्म करणारा. त्याची आठवण का बरं आली? कान देऊन ऐका. पती पत्नीचं नातं 7 जन्माचं आहे. 7 जन्म. तुम्ही किती जरी या जन्मात बोट मोडून म्हटल्या पुढच्या जन्मात ना तोंड सुद्धा पाहायला भेटू नये तरी पाहावंच लागणार आहे. कारण पती पत्नीचं नातं 7 जन्माचं आहे. मला सांगा, लग्नाच्या वेळेला यज्ञ हवन कुंडाला किती फेऱ्या घालता? घातल्याच नाही का? किती फेऱ्या? 7. वडाच्या झाडाला किती फेऱ्या? 7. मग ते गणितच ते आहे की 7 जन्म तुमची भेट होणार म्हणजे होणार. भले या जन्मात किती भांडणं खेळा, किती टाकून बोला एकमेकाला, काही म्हणा, मनात तुमचं तोंड सुद्धा पाहावं वाटत नाही, पण 7 जन्म पाहिल्याशिवाय पर्याय
नाही. तर 7 जन्म हे पती पत्नीचं नातं आहे. आई वडिलांचं नातं एका जन्माचं आहे. 7 जन्म तुम्ही सोबत आहात. एका जन्माचे आपले आई वडील आपल्या सोबत असतात आणि कमी काळ असतात आपल्या सोबत, म्हणून कधीच त्यांना शब्दानेही आपल्याकडनं दुःख होणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. थोडीशी काळजी घ्या. आणि आता खूप शिकलेले नवीन दाम्पत्य, नवीन लग्न झालेली जोडी असते ना, त्यांना शास्त्र वगैरे असं काही सांभाळण्याचा सेन्स किंवा थोडं शास्त्र सांभाळावं आपण हे थोडं लक्षात घेत नाहीत. ते जणू काही दोघांचं खूपच प्रेम आहे. मला सांगा, जुन्या काळातल्या पती पत्नींचे घटस्फोट जास्त होतं का प्रकरण आहे घटस्फोटाचं? आत्ता जास्त प्रकरण आहे, पण आत्ताच खूप आमचं खूप प्रेम असं दाखवतात. काय दाखवतात? एका ताटात बसून जेवतात, जणू काही खूप आमचं प्रेम आहे. ही गोष्ट चुकीची. ताटात जेवलं म्हणजे खूप प्रेम आमचं आहे हे दाखवणं ही गोष्ट नाही. जुनी लोक काय ताटात जेवत होती काय? बिचारे 6-6 महिने एकमेकाला बोलतच नव्हते. ते मालक बाईक पत्नीला लवकर बोलत नव्हते. ए जणू काय देवीचा बीज मंत्र येतो. ए आणि यांनी ऐकलं तरी पण पदर घेऊन इकडं तोंड करायच्या. ह्या घाबरायच्या, मला ये म्हणतात, मलाच म्हणतात का? ह्या गोंधळून जायच्या. जुना काळ वेगळा होता, पण प्रचंड प्रेम असायचं त्यांचं एकमेकावरती. बोलताना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, पती आणि पत्नी यांनी कधीही एका ताटात जेवण करू नये. एका ताटात जेवणं म्हणजे मदिरा प्राशनाचं जे पाप लागतंय ना, मदिरा पिल्याचं, ते पती पत्नी एका ताटात जेवल्याचं पाप त्या पापाच्या बरोबरच आहे ते. हा, 10 वर्षाच्या आतली आपली जर मुलगी असेल, ती जर वडिलांच्या ताटात जेवत असेल तर ते योग्य आहे. मुलीनं बापाच्या ताटात जेवू दे. 10 वर्षाच्या आतली मुलगी, त्यांना बापाचा सन्मान वाढणार, बापाची प्रतिष्ठा वाढणार. पण मुलीनं जेवू दे, पती पत्नी नाही. हा, पतीचं जेवण झाल्यानंतर त्यांच्या ताटातला प्रसाद म्हणून पत्नीनं सेवन करणं हा तिचा पतिव्रता धर्म आहे. त्यानं तुम्हाला सुख लाभल, तुमचं पती पत्नीचं प्रेम घट्ट होईल. पण एका ताटात काही वेगळी फॅशन काढायचं काही कारण नाही. आणि आपण कशामुळे फॅशन काढतो? टीव्हीत पाहायचं ना, असं जगायचं. टीव्हीच गुरु आहे आता, काय करणार? मोबाईल गुरु झाले आपले. पण कथा शास्त्र समजून घ्या. तर चंचुलीला आठवण येते, माझे पती कुठे असतील? मग चंचुला देवीनं सांगितलं, माता पार्वतीनं, चंचुले ते ब्रह्म राक्षस झालेला आहे. मग तुंबर महाराजांना बोलावलं, त्यांना सांगितलं की त्यांना त्या घेऊन या इकडे कैलासाला. तुंबरानं झाडाला बांधून जबरदस्ती शिवमहापुराण कथा श्रवण करायला लावलं. त्या बिंदूकची ब्रह्म राक्षस योनीतून मुक्तता झाली. तो देखील शिवलोकी आला, त्याला मुख्य शिवगणामध्ये सहभागी करून घेतलं. अशा पद्धतीनं जिवंत आणि मरणोत्तर सुद्धा माणसाला मुक्ती मोक्ष देणारी आणि सद्गती देणारी ही शिवमहापुराण कथा आहे. उमापती महादेव की जय. फक्त त्या भगवान श्री शंकराचं भजन भक्ती कसं करावं? जशी भक्ती संत मीराबाई श्री कृष्णाची करतात, हनुमानजी रामरायाची करतात, नंदी महाराज शंकराची करतात, तशीच भक्ती आपण सुद्धा आपल्या श्रद्धा असणाऱ्या देवाची करावी.